विनंती करतो की त्यांनी त्यांचं या ठिकाणी मार्गदर्शन सुरू करावं. थँक्यू. नमस्कार. मी राकीब अहमद. व्यवसायानं मी काउन्सिलर आहे, सायकोलॉजिस्ट आहे. आणि जसं सीसीएफ साहेबांनी सांगितलं, मी गेली 20 वर्ष व्यसनमुक्ती केंद्रामध्ये काम करतोय. आणि आय एम फॉर्च्युनेट की 2007 पासून जवळपास मी फॉरेस्ट डिपार्टमेंट सोबत वन प्रशिक्षण संस्था पाल मार्फत जुडलेलो आहे. आणि यशदा असेल, महाराष्ट्र पोलीस अकॅडमी असेल, डीओपीटी गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांच्या सोबत ट्रेनिंगचं काम करतो. आणि बाय प्रोफेशन मी सायकोलॉजिस्ट आहे. आणि माझं स्वतःचं जळगावला एक व्यसनमुक्ती केंद्र आहे. सरांनी माझं काम खूप सोपं करून दिलं. मी खरं तर सीसीएफ साहेबांचे आभार मानतो आणि फॉरेस्ट विभागाची आभार मानतो की वेळ असताना ही संधी घेऊन आपल्या लोकांचं प्रबोधन आणि उद्बोधन व्हायला पाहिजे ही संकल्पना पुढे आली. घटना असेल तो भाग असला तरी ऑल ओव्हर याची गरज या सगळ्या कोविड काळामध्ये आणि टोटल नोकरीच्या काळामध्ये पडलेली असते. आणि म्हणून प्रशिक्षणाचा फायदा किती होतो नाही होतो मी 1 मिनिट याच्यावर गेले आणि मग व्यक्तिमत्व विकास या विषयाला सुरुवात करेल. साध्या भाषेत सांगतो, माझ्या मते आता गेली 20 वर्ष माझं ट्रेनिंगचा अनुभव आहे की ट्रेनिंग अशा पद्धतीने असतं जसं की शेतकरी बीज फेकतो आणि जमीन जर चांगली असेल तर ते बीज रुजतं आणि त्याचं मोठं झाड होतं. पण ते बीज फेकत असताना जर ती जमीन कडक असेल तर त्याचं मात्र प्रोडक्शन होत नाही. आणि मग ते दोष बीजाचा नसतो तर त्या धरतीचा असतो. सर ने जो कहा मैं वो एक लाइन में सीसीएफ साहब की बात को आगे बढ़ाता हूँ एक शेर के साथ. और व्यक्तिमत्व क्या है इस पर हम लोग बात करेंगे कि यही भूल मैं जीवन भर दोहराता रहा. सीसीएफ सर, आपके लिए शेर कह रहा हूं जो आपने पूरा अभी लोगों को कहा है कि यही भूल मैं जीवन भर दोहराता रहा, धूल जमी थी चेहरे पे आईना पोछता रहा. धूल जमी थी चेहरे पे आईना पोछता रहा. तर आपण हे जीवनभर करत असतो की कुठेतरी आपण आत्मचिंतन करण्यापेक्षा आपण एक्सक्यूज काढत असतो, त्याच्यातले वादविवाद शोधत असतो. आणि हा व्यक्तिमत्वाचा भाग असतो. सर, सो व्हॉट इज पर्सनॅलिटी. आपण थोडंसं आता व्यक्तिमत्व म्हणजे काय आणि मी असा का आहे, प्रत्येक व्यक्ती हा डिफरंट आहे. जर तुम्ही बघितलं की व्यक्तिमत्व कसं दिसून येतं तर एखाद्या सेम परिस्थितीमध्ये वागण्याच्या लोकांच्या पद्धती या वेगळ्या वेगळ्या असतात आणि त्याच्यातनं व्यक्तिमत्व वेगळं आहे असं दिसून येतं. आता आपल्याकडे दुर्दैव असं आहे की पर्सनॅलिटीला खूप संकुचित अर्थाने घेतलं जातं. म्हणजे व्यक्तिमत्व म्हणजे काय तर एखाद्या व्यक्तीचं दिसणं गोरा गोमटा असेल, हँडसम असेल, गॉगल किंवा असं भारी कपडे किंवा घड्याळ भारी आहे, मोबाईल भारी आहे, थोडस बोलण्यामध्ये इंग्रजीचा उच्चार आहे, एक्सक्यूज मी यु नो, आणि थोडस असा स्टाईल. आणि मग आपण पर्सनॅलिटी. मग व्यक्तिमत्व म्हणजे फक्त बाह्य स्वरूप का. आणि मग तसं असेल तर एकेकाळी देशाचं नेतृत्व सांभाळणारे महात्मा गांधी हे दारासिंगच्या तब्येतीचे होते का. एका काळी देशाचं नेतृत्व पंतप्रधान पद भूषवणारे लाल बहादूर शास्त्री हे अमिताभच्या आईचे मुळेच नव्हते. किंवा एका आताचे मिसाईल मॅन म्हणून आपण ज्यांना संबोधतो एपीजे अब्दुल कलाम हे शाहरुख खान सारखे दिसायचे का. असं काही नव्हतं. तर हे व्यक्तिमत्व म्हणून जेव्हा आले तर व्यक्तिमत्वाची व्याख्या जर बघायची झाली तर थोडक्यात व्यक्तिमत्वाची व्याख्या अशी आहे की एखाद्या व्यक्तीची, आता शब्द सगळ्यांनी लक्षपूर्वक ऐकायची आहे. व्यक्तिमत्व म्हणजे काय तर एखाद्या व्यक्तीची आवड निवड अभिव्यक्ती, एखाद्या व्यक्तीची आवड निवड अभिव्यक्ती, त्याचं बाह्य स्वरूप यांची वैशिष्ट्यपूर्ण सांगड म्हणजे व्यक्तिमत्व होय. सो व्हेन आय एम टॉकिंग अबाउट पर्सनॅलिटी, पर्सनॅलिटी डझंट मीन युअर आउटर अपीयरन्स, इट कंटेन युअर इंटरनल अपीयरन्स, युअर पोटेन्शियल. एखाद्या व्यक्तीची आवड निवड सुप्त गुण अभिव्यक्ती आणि बाह्य स्वरूप यांची वैशिष्ट्यपूर्ण सांगड म्हणजे व्यक्तिमत्व. मग अशी व्याख्या जर बघितली
तर या जगामधल्या प्रत्येक व्यक्तीला व्यक्तिमत्व आहे. मग ते एखाद्या फिल्म स्टारला व्यक्तिमत्व असेल, तर एखाद्या रोडावरनं चालणाऱ्या अतिसामान्य माणसाला सुद्धा व्यक्तिमत्व आहे, त्याचे सुप्त गुण आहे, त्याचे पोटेन्शियल्स आहेत आणि त्याला एक वैशिष्ट्यपूर्ण बाह्य स्वरूप आहे. पण आपल्याकडे मी जसं म्हटलं की आपण व्यक्तिमत्व म्हटलं म्हणजे फक्त बाह्य स्वरूपाकडे लक्ष देतो आणि म्हणून आपल्याकडे एक मार्केट सुरू झालं. भारतीय लोकांच्या मनावर व्यक्तिमत्वाचा रंगरूपावर एवढा जोर टाकला गेला आहे की दिवसभरातल्या जाहिरातीतल्या 90% जाहिराती आणि व्यापार हा फक्त तुमच्या या मानसिकतेला घेऊन आहे. म्हणून फेअर अँड लवलीची ऍड दाखवताना इसकी टोन कशी आहे पहिल्यापेक्षा, किंवा दिसायला बारीक असेल तर एक जाहिरात येते कि वो लड़के वाले आए थे, उन्होंने मुझे देखा नहीं क्योंकि मैं बहुत बारीक थी, अब मैं ये खाने लगी हूँ, अब मैं हेल्दी हो गई हूँ, तो अब मुझे लड़के देख रहे. म्हणजे मुलगी बारीक असेल जाडी असेल तर बाबा येणाऱ्या तिला परत पाठवत होते आणि मग आता ती बारीक झाली म्हणून तिच्यावरती इन्व्हिटेशन यायला लागले. किंवा मुलगा बारीक होता तो प्रपोज करायला जातो आणि मग मुलगी म्हणते तेरा थोडा देखा आहे आणि मग तो पोरगा कोणीतरी म्हणतो अरे ये च्यवनप्राश खा, मग तो असं काहीतरी खातो आणि मग बॉडी अशी येते आणि मग त्याला वाटतं की हे माझं व्यक्तिमत्व. मित्रांनो, व्यक्तिमत्व खूप डिफरंट आहे. व्यक्तिमत्व ही तुमची विचारसरणी आहे. जसं मी म्हटलं की एका सिच्युएशनला प्रतिक्रिया जेव्हा लोक वेगवेगळ्या पद्धतीनं देतात तेव्हा प्रत्येकाचं व्यक्तिमत्व वेगळं वेगळं दिसतं. उदाहरणार्थ सरांनी आता सांगितलं की मला 3 कर्मचाऱ्यांनी एक चूक केली, 3 कर्मचाऱ्यांनी एक चूक केली, 3.5 रागवलं. एक काय म्हणतो जाऊ दे त्याला सवयच नाही तरी बडबड करायची. एक म्हणतो ठीक आहे बोलून घेतलं ना आम्हाला वेळ भेटू दे, दुसरी प्रतिक्रिया. आणि तिसरा काय म्हणतो नाही यार चुकलं थोडं आपलं होतं, काही हरकत नाही, आपण साहेबांना नंतर भेटून कन्व्हिन्स करू, त्यांची चूक नसेल तर समजावून सांगू किंवा सॉरी म्हणू. आता घटना एक आहे पण प्रतिक्रिया 3 आहे, लक्षात घ्या. आणि हे तिघांचं व्यक्तिमत्व दाखवतं. मग पर्सनॅलिटी म्हणजे काय तर तुमची बोलण्याची पद्धत, तुमचे विचार करण्याची पद्धत. I always say one thing to people, just understand it, की एखाद्याचं व्यक्तिमत्व कसं बनतं तर watch your thoughts, it's become your words. I repeat, watch your thoughts, it's become your words. Watch your words, it's become your action. Watch your action, it become your habit. Watch your habit, it become your character. So if someone is a some characters, तो असा व्यक्तिमत्व काय आहे तर त्याला त्याचे विचार करण्याची पद्धत जबाबदार आहे. वॉच युअर थॉट्स, तुमच्या विचारांकडे लक्ष द्या, तुमचे शब्द बनतील, तुमच्या शब्दाकडे लक्ष द्या, तुमच्या शब्दाकडे लक्ष द्या, तुमची कृती बनेल, तुमच्या कृतीकडे लक्ष द्या, तुमच्या कृतीकडे लक्ष द्या, तुमचं सवय बनेल आणि तुमच्या सवयीकडे लक्ष द्या, ते तुमचं व्यक्तिमत्व बनेल. म्हणून माझं व्यक्तिमत्व कसं आहे, तुमचं व्यक्तिमत्व असं आहे, त्यांचं व्यक्तिमत्व असं आहे, त्याला कारण त्या व्यक्तीची विचार करण्याची पद्धत. आणि म्हणून मी लोकांना सांगतो की बदल जर व्यक्तिमत्वामध्ये घडवायचा असेल तर लोक पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट कॅम्प करतात आणि म्हणतात कपडे असे घातले पाहिजे, हेअर स्टाईल असा असला पाहिजे, तुमची बोलण्याची लख बसली पाहिजे. मी म्हणतो बाहेरून किती बदललं पण आपण माझ्या व्यक्तिमत्वामध्ये जर दोष असतो. उदाहरणार्थ मी दिसायला खूप टापटीप आहे, माझं इंग्रजीवर प्रभुत्व आहे, पण रोडावर ना एखाद्या मॉल मध्ये जाताना माझी आई किंवा बहिणीसारखी मुलगी बाजूने जात असताना मी जर फालतू कॉमेंट मारत असेल तर माझं किती बाह्य स्वरूप चांगलं असलं तरी माझं इंटरनल वाईट आहे. म्हणून मी व्यक्तिमत्व कधी नावाला येऊ शकत नाही. सो व्हॉट इज द इम्पॉर्टंट, यू स्टार्ट टू चेंज विद इन युअर सेल्फ फर्स्ट. आणि त्याचा एक सोपी पद्धत मी लोकांना सांगतो की आपण साध्या भाषेत आपण विचार कसं करतो हे विचार करायला शिकू. आपण सध्या काय विचार करतोय, एखाद्या परिस्थितीवर आपण काय विचार करतोय, एखादी घटना झाल्यानंतर आपले विचार लक्षात घ्या. तुमचे विचार हे तुमचे शब्द बनतात. समजा मी म्हणत असेल मी खूप रागीट आहे, आपण तो साला बाप का नहीं सुनते. काही लोक म्हणजे मला वाईट वाटतं, मैं बाप का नहीं सुनता उसका सुनूंगा क्या. म्हणजे काय की याला याचा अभिमान की आवडलांचं ऐकत. मग मी लोकांना सांगतो की तुम्ही असा जर विचार करता की तुम्ही कोणाचाच ऐकून घेणार नाही तर मग तुम्ही बोलायला लागता.
वॉच युअर थॉट, इट्स बिकम युअर वर्ड्स. वॉच युअर वर्ड्स, इट्स बिकम युअर ऍक्शन. मग तुम्ही जेव्हा बोलता, मग वेळ प्रसंगी तुम्ही तसं वागता, मग तुम्ही कोणाचं ऐकून घेत नाही, उलट उत्तर देतात वगैरे वगैरे. म्हणजे ऍक्शन, वर्ड्स, थॉट्स बिकम वर्ड्स, वर्ड्स बिकम ऍक्शन. मग एकदा तुम्ही कोणाला तरी उलट बोलतात, दोनदा बोलतात, तीनदा बोलतात, चारदा बोलतात, आणि लोक म्हणतात नाही त्याची सवयच आहे, तो काहीतरी साहेबांची वादच घालत असतो, सवयच आहे. नाव माय ऍक्शन बिकम माय हॅबिट, अँड देन माय हॅबिट बिकम माय कॅरेक्टर. आणि मग माझी सवय हे माझं व्यक्तिमत्व म्हणून ओळखलं जातं. मित्रांनो, साध्या भाषेत सांगतो, व्यक्तिमत्वावरती खूप मोठं आम्ही 4 तास व्याख्यान घेतो, पण साध्या सोप्या भाषेत जर तुम्हाला व्यक्तिमत्व सांगायचं असेल तर तुमची वागण्याची, विचार करण्याची, बोलण्याची पद्धत आणि तुमच्या सवयी म्हणजे तुमचं व्यक्तिमत्व. आणि जर व्यक्तिमत्व बदलायचं ठरलं, किंवा जर मी असं ठरवलं की मला माझं व्यक्तिमत्व बदलायचं असेल, तर मला माझी विचार करायची पद्धत बदलली पाहिजे. पण दुर्दैव आहे, आपण जे विचार करतो त्याच्यावर कधी विचार करत नाही, आपण जे बोलतो ते आपण कधी ऐकत नाही. तसं साहेबांनी सांगितलं की आपण ऐकतो, पण आपण उत्तर देण्यासाठी ऐकतो. म्हणजे एकीकडे ऐकत असताना आपल्या मेंदूमध्ये उत्तर तयार होत असतात. मग ते कम्युनिकेशन मधलं सिंपल आहे की लिसन टू अंडरस्टँड, नॉट टू आन्सर. सिंपल फॉर्म्युला आहे कम्युनिकेशनचा की लिसन टू अंडरस्टँड, नॉट टू आन्सर. म्हणजे आपण ऐकत असताना, पण होतं एक आहे की आपण ऐकताना समोरच्याला ऐकतो, पण आपण जे बोलतो ते कधी ऐकत नाही. आपण काय बोलतोय आपल्याला ऐकू येत नाही. हा, आपण दुसऱ्याचं बोललेलं ऐकतो. पण मी लोकांना एकच सांगतो की जर तुम्हाला व्यक्तिमत्व बदलायचं असेल तर 3 गोष्टी करायला शिका. एक, आपण काय विचार करतो याच्यावर विचार करा. आपण काय बोलतो याच्यावरती हे ऐकायला शिका. आपण सध्या काय बघतोय याच्याकडे लक्ष द्या. सर, जिंदगी में याद रखिए, बहुत सिंपल चीज कह रहा हूं कि इंसान को बदलना बहुत आसान है, लेकिन खुद को ही खुद बदल सकते हैं. जैसे सर ने कहा कि दूसरा आपको बदल दे, मग माझ्या मनात हे आम्ही जे विचार देतो, हे प्रशिक्षण देतो, मग गरजेचं नाही का हे मला एक बीज दाखव, एक बीज म्हणू शकतो. याच्यामध्ये हजारो फळ किंवा इसमें बहुत सारी डालियां हैं, या फिर थोड़ी बताओ आप जो कह रहे इसमें कहा क्या आप इस बीज को अडॉप्ट करने को तैयार है, ये अगर एक्सेप्ट करने को तैयार है, तो याद रखिए आपका वो पेड़ बन सकता है. लेकिन आप अगर कठिन है, आपके हृदय में अगर वो जगह नहीं है, या आपके मन में आप वो स्वीकारने को तैयार नहीं है, नाही असं होतं का, तसं होतं का, तर तुमच्या व्यक्तिमत्वात कधीच बदल होणार नाही. आणि व्यक्तिमत्व मित्रांनो, आपण जे विचार करतो, जे बोलतो, जे वागतो याच्यावरनं माझं व्यक्तिमत्व करत असतं. व्यक्तिमत्व म्हणजे फक्त बाह्य स्वरूप नाही. पण आज दुर्दैव असं आहे की आज लोकांची मानसिक स्थिती एवढी बिघडत चाललेली आहे, इम्पेशन्स एवढं झालेलं आहे, इतकी असहनशीलता झालेली आहे की साधं 2 शब्द मित्राचे सुद्धा लोक सहन करत नाही. हा व्यक्तिमत्वाचा भाग आहे. आधीच्या अधिकारी आणि कनिष्ठ आणि वरिष्ठ यांच्यामध्ये वाद नसायचे का, पण ते कामानिमित्त होते हे त्यांच्या डोक्यात असायचे. एक आदर होता, जसं सरांनी सांगितलं की मला एखाद्यानं सॅल्यूट नाही केला तर वाईट वाटतं, पण याच्या ते यासाठी वाईट वाटत नाही फक्त की यानं मला सॅल्यूट केला नाही, पण कुठंतरी याच्या मनामध्ये माझ्याबद्दल काहीतरी सुरू आहे हे असतं. कारण आदर हे माझ्या वागण्यातनं भेटतं. म्हणून आपण वागताना आणि आणि एक साधं उदाहरण देतो आणि मग आपण आरोग्याची काळजी या विषयावर की मी वागतो ते योग्य की अयोग्य आहे. मी साध्या भाषेत सांगतो, कीप युअर सेल्फ ऑन अनदर प्लेस.
मी काय वागतो आहे असं जर माझ्यासोबत कोणी वागलं असतं तर मला काय वाटलं असतं. यू कीप युअरसेल्फ ऑन अनदर प्लेस. जेव्हा तुम्ही स्वतःला, मग ते कुटुंबामध्ये असेल, ते मित्रांमध्ये असेल, ते कनिष्ठांसोबत असेल, ते वरिष्ठांसोबत असेल, ते सहकाऱ्यांसोबत असेल, एक साधी गोष्ट लक्षात घ्या की तुम्ही जेव्हा लोकांसोबत वागतात तेव्हा एक फक्त प्रश्न स्वतःला विचारा की असं माझ्यासोबत जर कोणी वागलं असतं तर माझ्यावर काय बेतली असती. तुम्हाला साध्या भाषेत सांगतो, आणि इट इज आर्ट टू अंडरस्टँडिंग द पीपल. लोकांना समजून घेणं एक कला आहे साहेब, ते प्रत्येकालाच येत नाही. लोकांना समजून घेणं एक कला आहे, आणि जेव्हा तुम्हाला सत्य कळतं ना तेव्हा मग गोष्ट बदलते. गोष्ट तीच असते, फक्त तिचा अर्थ बदलतो. एका बसमध्ये एक माणूस चढला, त्याच्यासोबत 2-3 मुलं होती, आणि तो बसमध्ये चढला आणि लोक सगळी बघत होती, आणि ती पोरं रडत होती, ओरडत होती, ती त्या माणसाला ओढत होती तिकडं तिकडं काहीतरी, आणि खूप गोंगाट त्या बसमध्ये. सुरुवातीला लोकांनी विचार करायला सुरुवात केली की काय माणूस आहे, अरे पोरं एवढे रडतायत, कोमळतायत, आणि हा काहीच बोलत नाही, म्हणजे याला काही सेन्स नाही आहे का, हे लोक विचार करायचे. थोड्या वेळानंतर लोक आपापसामध्ये कुजबुजायला लागली की यार काय माणूस आहे, म्हणजे काय साहेब, ते पोरं किती बोमलतायत, रडतायत, किती आरडाओरडा करतायत, आणि एवढंच मॅन, म्हणजे नॉट टेलिंग एनिथिंग, म्हणजे काय. परत थोड्या पुढे गेल्यानंतर तो गोंगाट वाढला. मग मात्र लोकांना असह्य झालं. एका माणसाने त्याला म्हणजे, का तुम्हाला काही अक्कल आहे का, लाज आहे का, ते पोरं किती रडतायत, बोमलतायत, आणि तुम्ही काहीच बोलत नाहीये. तो माणूस असा एकदम शून्यात बघत होता, तो भानावर आला आणि त्यानं हळूच सांगितलं, ते पूर्ण म्हणे, मी तेच विचार करतोय की काय सांगू, आणि यांची आईचं निधन झालं, आणि आता मी फ्युनरल मधनं परत येतोय, ही मुलं तिथंच होती, आणि काय उत्तर द्यावं आता मला, तेच मी विचार करत. आणि मग एका सेकंदात पूर्ण बस मधलं वातावरण, जे त्या माणसाबद्दल आकस विचार करत होता, त्याच्यामध्ये सहानुभूती बदल झाला. का तर लोकांना त्याची बाजू कळली. म्हणून एक लक्षात घ्या, मी जेव्हा वागतो तेव्हा जसं साहेबांनी सांगितलं, खूप सुंदर उदाहरण दिलं की दुसऱ्यांसोबत वागताना आपण न्यायाधीश आणि स्वतःला वागताना आपण आपले वकील, बरोबर आहे. म्हणून माझी बाजू खरी आहे ही पटवून देत असताना समोरच्याची बाजू मात्र चुकीची आहे, आणि म्हणून त्याला उत्तर एकच आहे, कीप युअरसेल्फ ऑन अनदर प्लेस. मैं अक्सर लोगों को एक शब्द बहुत अच्छा कहता हूं, मैं कहता हूं कि साहब, किसी से भी आप बात करते समय या बर्ताव करते समय, ध्यान से सुनिए, किसी के साथ भी बात करते समय या बर्ताव करते समय एक सेकंड ये सोचिए कि अगर यह बर्ताव किसी ने आपके साथ किया होता तो आप पर क्या बीता होता. अगर आप ये सोचने में सक्षम है, जर तुम्ही हा विचार करायला सक्षम झालात तर माझ्याकडनं लिहून घ्या, तुम्ही आयुष्यात कधीही कोणाशीही चुकीचं वागू आणि बोलू शकणार नाही. आणि म्हणून व्यक्तिमत्व समजून घेत असताना आपण आपलं सेल्फ समजलं पाहिजे. आणि तुम्हाला एक एक्सरसाइज देतो, ही सगळ्यांनी करून यायची. उद्या स्ट्रेस मॅनेजमेंटला मी विचारेल, स्वॉट अनालिसिस करायला शिकलं पाहिजे. व्यक्तिमत्व समजून घेणं, दुसऱ्याचं व्यक्तिमत्व समजणं, दुसऱ्याबद्दल बोलणं खूप सोपं आहे साहेब. आपण बोलत असतो, अनेकदा आपण अनेक लोकांबाबतीत बोलतो, पण माझा प्रश्न असा आहे, तुम्ही स्वतःला किती ओळखतात? स्वतःला ओळखतात म्हणजे काय, तुम्ही स्वतःचं नाव ओळखतात, आणि नाव तुम्ही ओळखत नाही. तुम्हाला कोणीतरी सांगितलं लहानपणी की तू रागीब आहे, मी रागीब आहे, मी लोकांना ओळखतो तर काय सांगतो, मी रागीब आहे. हो, मी रागीब कोणी सांगितलं? हे मला लहानपणापासून करोडो लोक होते, त्याच्यात मी जन्माला आलो, आणि आई वडिलांना काहीतरी नाव सांगायचं होतं ओळख करण्यासाठी, त्यांनी रागीब नाव ठेवलं. पण ते रागीब, मला लहानपणी रागीब रागीब सगळे बोलायचे, मला कळायचं नाही. मग कोणी म्हटलं तुझं नाव रागीब, बोल रागीब. मी म्हटलं रागीब. मग म्हणे तू रागीब. मग मला आता गेली 40 वर्ष रागीब म्हणजे मी, तर मला एवढं जुडलं की आता पुन्हा रागीबला शिवी दिली मला वाईट वाटतं, कारण ते मला जुडलं, ते माझी ओळख काहीच नाही त्याची. मग मला स्वतःला ओळखणं म्हणजे काय, तर स्वतःचं स्वॉट अनालिसिस. इथं असलेल्या प्रत्येक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी स्वतःचं स्वॉट अनालिसिस केलं पाहिजे. स्ट्रेंथ, वीकनेस, opportunity and threats. So you have to identify your strengths. Every individual has a strength.
या जगातल्या प्रत्येक व्यक्तीला, जसं मी लोकांना सांगतो की एखादा बाग जेव्हा परमेश्वर निर्माण करतो तेव्हा ते जे बाग असतं ते विविध रंग फुलांनी असतं, सगळ्यांचा गंध वेगळा, सगळ्यांचा रंग वेगळा. तसं या जगातले सगळे व्यक्ती हे वेगळ्या वेगळ्या रंग आणि गंधांनी बनलेले आहेत. आणि जर ते वेगवेगळे आहेत तर प्रत्येकामध्ये काही ना काही क्वालिटी. जर तुम्ही गुलाब घेतलं तर त्याचा रंग सुंदर आहे, तर कमळाचं वेगळं आहे, चंपाची खुशबू वेगळी आहे. त्याच पद्धतीनं प्रत्येक व्यक्तीमध्ये काही स्ट्रेंथ, ते मला माहित पाहिजे. मला विकनेस माहित पाहिजे. फक्त स्ट्रेंथ माहित असून चालत नाही. तर ज्या ठिकाणी माझ्यामध्ये स्ट्रेंथ आहे त्या ठिकाणी माझ्यामध्ये अनेक विकनेसेस आहेत, त्या विकनेसचा मी अभ्यास केला पाहिजे. माझ्यात काय कमजोरी आणि लोकांमध्ये मी उत्तर देण्यापेक्षा मी माझ्यातले विकनेस शोधले पाहिजे. ऑपॉर्च्युनिटी, आपण संधी काय काय, आपले स्ट्रेंथ आहेत, आपले विकनेस आहेत, तर आपल्याजवळ संधी काय काय याचा विचार केला पाहिजे आणि त्या संधीला थ्रेट्स काय याचा विचार केला पाहिजे. मित्रांनो, व्यक्तिमत्व हा खूप गूढ विषय आहे, आपल्याला बोलता येईल. शेवटची एक गोष्ट सांगतो व्यक्तिमत्वाबद्दल आणि थांबतो. व्यक्तिमत्व 3 प्रकारचे असतात. एक व्यक्तिमत्व जे माझं ओरिजिन आहे, जे मी म्हटलं ना स्ट्रेंथ अँड विकनेस, दॅट इज मी. दुसरं विकनेस काय माहिती, दुसरी पर्सनॅलिटी काय माहितीये का, लोक मला काय समजतात, व्हॉट पीपल थिंक अबाउट मी. आणि प्रत्येक व्यक्ती तुम्हाला वेगळा वेगळा समजतो. म्हणून तुमचं व्यक्तिमत्व तुमच्या मित्रांसाठी वेगळं आहे, तुमच्या शत्रूसाठी वेगळं आहे, तुमच्या बायकोसाठी वेगळं आहे, तुमच्या वरिष्ठांसाठी वेगळं आहे, तुमच्या सहकाऱ्यांसाठी वेगळं आहे. व्हॉट पीपल थिंक्स अबाउट यू, व्हॉट दे ड्रॉ यू, दॅट इज द सेकंड पर्सनॅलिटी. आणि थर्ड पर्सनॅलिटी काय माहितीये का, लोक मला काय समजतात हे समजून मी विचार करायला लागतो, ते माझं तिसरं व्यक्तिमत्व. आणि म्हणून काही लोक हुशार क्या मारणारे, काही लोक स्वतःला काहीतरी याच्यामध्ये राहणारे, हे अशा पद्धती का होतात, कारण त्यांना असं वाटतं की लोक त्यांना असं समजतात. आणि म्हणून व्यक्तिमत्व याचे 2 भाग आहेत, एक स्टेट आणि ट्रेट्स. पर्सनॅलिटी टू 2 थिंग्स, वन आर द स्ट्रेट्स. स्ट्रेट्स म्हणजे काय, एखादा समजा तुम्ही गाजर घेतलं तर गाजरमध्ये 2 भाग असतात, एक असतो वरचा लाल रंग आणि एक असतो व्हाईट. सो पर्सनॅलिटी सेम आहे. स्टेट म्हणजे तुमचं मूळ, म्हणजे ते तुमच्या अनुवांशिकतेतून आलं, जे संस्कारात आलं, दॅट इज स्टेट. आणि एक असतं ट्रेट्स, व्हॉट यू लर्न, सवयी. लक्षात घ्या, एक असतं तुमचं मूळ आणि एक असतं सवयी. सो ट्रेट कॅन बी लर्न, ट्रेट कॅन बी टॉट, ट्रेट कॅन बी मॉडिफाय, बट द स्टेट कॅनॉट बी. आणि म्हणून व्यक्तिमत्व समजून घेतो माझ्याकडे ट्रेट्स. उदाहरणार्थ कम्युनिकेशन, मी परिस्थिती व्यक्ती बघून आपण बोलण्याचा स्टाईल आहे. आता मी तुम्हाला सगळं सगळं बदलतात. तुम्ही खाली एक गरीब माणूस बसलेला आहे, खाली एक माणूस बसला आणि तुम्हाला त्याला बाजूला हट सांगायचं. कसं सांगतो आपण, कसं सांगतो त्याला बाजूला हट, अरे कसं सांगतो, ए चले हट, दिसत नाही का तुला, एका बसायची जागा आहे का, विंडो कुठे बसतात का. सेम ट्रेन, सेम तुम्ही AC 2 च्या डब्यात गेला, मध्ये एक माणूस कोट टाय वरती उभा आहे, बॅग लावतोय, तोही मध्येच उभा आहे आणि तुम्हाला त्याला बाजूला करायला सांगायचं, बाजूला हो सांगायचं. कसं सांगता तुम्ही, कसं सांगता, एक्सक्यूज मी, कॅन हॅव अ साईड प्लीज, साहेब थोडं बाजूला सरकता का. व्यक्ती तुम्हीच, ट्रेन तीच, सिच्युएशन तीच, आता तुमचं वागणं आणि बोलणं बदललंय. आता तुमचं वागणं आणि बोलणं बदललंय. मी अधिकाऱ्यांसोबत वागताना बोलताना वेगळा आहे, मी कनिष्ठांसोबत वागताना बोलताना माझी टोन बदलतो, मी गावकऱ्यांसोबत बोलताना माझी टोन बदलतो. मैं सर साधा उदाहरण देता हूँ और बात खत्म कर देता हूँ. सर ये 500 रुपए का नोट है, कितने का नोट है, 500 का, बराबर है. अब ये मैं मंदिर में डाल दूंगा दान पेटी में, कितने का रहेगा, 500 का रहेगा. मैं मस्जिद की पेटी में डालूंगा, सर 500 का रहेगा. अभी मैंने इसको ऐसे कर दिया, अब ये नोट कितने का है साहब, 500 का है. कितने का है, 500 का है. ये मैं
किसी बड़े मंत्री के हाथ में दे दूंगा, कितने का रहेगा? 500 का। मैं किसी भिखारी के हाथ में दूंगा, ये 500 का रहेगा, और मैं इसको ऐसे करके भी नीचे फेक दूंगा तो भी ये 500 का रहेगा। आणि म्हणून मी लोकांना एकच सांगतो, माणसा रे माणसा, अरे माणसा, माणसा रे माणसा, अरे माणसा, जर तुला कागदाची किंमत माहित आहे आणि त्या कागदाची किंमत त्याच्या स्थानावरनं, जागेवरनं आणि कोणाकडनं आहे याच्यावरनं जर या कागदाची किंमत तू बदलत नाही, तर माणसाची किंमत माणूस म्हणून त्याची पद, पैसा आणि प्रतिष्ठा बघून का बदलतो? आणि इथं आपलं व्यक्तिमत्व, वागण्याची पद्धत लोकांसमोर दिसून येते। मित्रांनो, मी लोकांना व्यक्तिमत्व शिकवायला टर्मिनॉलॉजी शिकवत नाही, मी लोकांना एक म्हणतो, माणसाला माणसासम वागणे। मी आता प्रार्थना ऐकत होतो, खूप सुंदर प्रार्थना ट्रेनिंगच्या सुरुवातीला लावली। तर काय आहे, तर माणसाने माणसाचं माणसाचं वागवणे एवढं जरी आपण केलं तरी एक चांगलं व्यक्तिमत्व म्हणून आपण राहू, एवढं मला इथं वाटतं। आता महत्वाचा विषय आरोग्याची काळजी, कारण ऑल ओव्हर कोविड ची परिस्थिती, रोजच्या बातम्या, मग आपल्या सोबत घडलेल्या घटना, दुर्घटना, आपल्या नातेवाईकांसोबत घडलेल्या घटना आणि दुर्घटना, कुठंतरी यांचा परिणाम, दुष्परिणाम आपल्यावरती व्हायला लागलेला। आपण दोन भाग करणार आहोत बोलताना, एक आरोग्य शारीरिक आणि दुसरं मानसिक आरोग्य। आपण हे दोन मुद्दे घेणार आहोत, पण सुरुवातीला आपण बघू 7 नंबरची स्लाइड लावा सर, प्रवीण सर। आरोग्य का महत्वाचं आहे, काय परिणाम होतो आरोग्याचा दैनंदिन कामकाजावर, आपण इथून सुरुवात करणार। प्रवीण सर 7 नंबरची स्लाइड। 7 नंबर। नेक्स्ट। यस। आता आरोग्याचे दैनंदिन कामकाजावर होणारा परिणाम लक्षात घ्या। जेव्हा तुमचं आरोग्य चांगलं नसतं तेव्हा काय होतं, तर साध्या भाषेत जेव्हा तुमचं आरोग्य चांगलं नसतं तेव्हा कामात लक्ष लागत नाही। उदाहरणार्थ, माझं आरोग्य बिघडलंय, साधं आहे, रात्री मी काहीतरी तिखट खाल्लं, सकाळी मला ऍसिडिटीचा त्रास होतो, मी कार्यालयात आलो। सिंपल, खूप मी लॉजिकल मोठे उदाहरण देतो। काय होणार आहे, माझं कामात लक्ष लागतं। किंवा मी काहीतरी माझी आज शुगर लेवल वाढलेली, ऑब्विसली माझं कामात लक्ष लागत नाही। जर तुमचं आरोग्य चांगलं नसेल तर तुमचं कामात लक्ष लागत नाही। सारखी विश्रांतीची गरज भासते, तुम्हाला थकवा येतो, तुम्हाला कंटिन्यू रेस्ट करावं असं वाटतं, हा दुसरा दुष्परिणाम। त्यानंतर परिणामकारक काम होत नाही, इफेक्टिव्हनेस जातो। मग तुम्ही त्यावेळेस काय करतात, बळजबरी करायचं म्हणून करता। उदाहरणार्थ, मला काहीतरी पोटात जळजळ होते, मला काहीतरी त्रास आहे आणि साहेबांनी काम सांगितलं, मी करत बसतोय, मग माझं लक्ष लागत नाहीये म्हणून मी करायचं म्हणून करतो, मग अजून 4 चुका होतात, मग साहेब परत रागवतात, परत मी म्हणतो साहेब करतोय ना, आता काय करत नाही, काय करायचं मग, पण त्याची परिणामकारकता आपली संपुष्टात आली। त्यानंतर आळस निर्माण होतो। जर तुमचं आरोग्य चांगलं नसेल तर तुमचं आळस निर्माण होतो, इतर आजार जडतात, आपल्याला इतर आजार जडत असतात, आपल्याला इतर आजार होत असतात। सतत चिडचिड होणे, मग काय होतं की सतत आजारी राहिल्यामुळे कामाचा ताण, परत चिडचिड, परत जबाबदाऱ्या, आणि मग त्या आजारातनं त्या जबाबदाऱ्या न पार पाडणे, आणि त्याच्यातनं मग आपली चिडचिड व्हायला लागते, कारण विसंवाद निर्माण होतो। आपल्याशी नेहमी लोकांशी वादविवाद होतात, तो कोणता नाही, नेहमी तब्येत खराब असते, तो तर काहीच कामाचा नाहीये, वगैरे वगैरे। आणि म्हणून आरोग्याचा आपल्या दैनंदिन कामकाजावरती विपरीत परिणाम होत असतो। सर 9 नंबर, 9 नंबर सर, नवीन 9 नंबर घ्या प्लीज। आता आपण आरोग्याचे दुष्परिणाम बघितले, आता आरोग्य बिघडतं का आपण थोडक्यात ते समजून घेणार आहोत, आणि शारीरिक आरोग्याबद्दल आपण आता बोलतोय। नाउ वी आर टॉकिंग अबाउट द फिजिकल फिटनेस। सर 6 नंबरची स्लाइड। आता मी लोकांना नेहमी सांगतो, 6, मी लोकांना नेहमी सांगतो की आरोग्य बिघडतं त्याला काही कारण आहेत।
आहार, विहार आणि विचार, 3 गोष्टी लिहून घ्यायच्या. मी विनंती करेन की ज्या लोकांना शक्य त्यांनी काही गोष्टी ज्या आम्ही पीपीटीला दाखवतोय त्या सुद्धा लिहून घ्यायच्या आहेत. की 3 गोष्टी आहेत. आहार, 6 नंबर स्लाइड सर. आहार, विहार आणि विचार. आहार, विहार आणि विचार. आता आपण थोडं पहिले आहाराबद्दल बोलणार आहोत. प्रवीण सर 6 नंबर स्लाइड, 6 नंबर स्लाइड. प्रवीण सर मला कोणती पाहिजे? कोणती पाहिजे ही? 6. नाही हे 7 नंबर. 6 प्रिव्हियस घ्या. यस. आता आपण या चित्राला थोडं समजून घ्या म्हणजे तुम्हाला आरोग्य म्हणजे काय. 6 सर बरोबर घेतली. नेक्स्ट याच्या नंतरची ही 5 आहे. 6 घ्या. तो पैलवानचा फोटोच आहे. हा, आता आपण याच्यामध्ये काही गोष्टी बघणार आहोत की आपल्या आहाराच्या सवयी आपल्या आरोग्याला खूप घातक आहेत. याच्यातलं आपण पहिलं जर बघितलं की काही लोक फॅटी होतात. तो साहेब काय होतं, मोटापा कम नहीं हो रहा है साहब, तोड़ निकल रही है, मैं लोगों को बहुत सिंपल कहता हूँ सर, हमारे यहाँ खाना कैसा होना चाहिए. मी नेहमी लोकांना सांगतो की नाश्ता हा राजासारखा झाला. राजासारखा नाश्ता, व्यापाऱ्यासारखं दुपारचं जेवण आणि भिकाऱ्यासारखं रात्रीचं जेवण. साध्या भाषेत म्हणजे काय. पण आपलं नेमकं उलट असतं. आपल्यापैकी अनेक लोकांना नाश्ता करायची सवयच नसते. नाश्ता करतच नाही. म्हणजे सकाळी उठले, चहा प्यायले, थोडस काहीतरी खाल्लं की दुपारचं जेवण, आणि दुपार ते रात्र मध्ये काहीच नाही, आणि मग मात्र रात्री पोट भरून जेवतात आणि झोपा काढतात. तुम्हाला हा फॉर्म्युला जर खरंच तुमच्यापैकी अनेक लोकांनी जर आजमावून बघितला तर तुमच्या आरोग्यावरती खूप सकारात्मक परिणाम होईल. मी लोकांना नेहमी सांगतो की सकाळी नाश्ता केल्याशिवाय घराबाहेर पडायचं. सकाळी नाश्ता केल्याशिवाय घराबाहेर पडायचं नाही, आणि पोट भरून नाश्ता, एकदम व्यवस्थित नाश्ता. दुसरं दुपारचं जेवण थोडं कमी करा आणि रात्रीचं जेवण अत्यल्प घ्या, जेणेकरून तुम्हाला आरोग्याचे परिणाम सुरू होणार. आता मी आरोग्याच्या याच्यावरती काय एवढं बोलतो, जेवणाच्या सवयींवर, कारण अनेक आजार हे तुमच्या जेवणाच्या सवयीमुळे लागलेले आहेत. मला माफ करा पण आपले अनेक आजार आपल्या जेवणाच्या सवयी अशा असतात की त्याच्यामुळे आपण आजारी पडतो. उदाहरणार्थ खूप साधं उदाहरण घेतो. तुम्हाला माहित आहे तुम्हाला तिखट चालत नाही, तेलकट चालत नाही, माहित असत. तुम्हाला डायबिटीस आहे, तुम्हाला शुगर चालत नाही, माहित. आता होतं काय, लोक कंट्रोलच ठेवत नाही. म्हणजे सकाळी एकदम तो बेकार अवस्थेत येतो. काय हो साहेब काय झालं, तब्येत तरी वाटत नाही, थोडंसं पोटाला काय गडबड झाली, काय झालं, ते काल रात्री तिकडे गेलो होतो, ते आम्हाला चालत नाही ना तिखट, तिथं तिखट होतं, मी खाऊन घेतो. आता लक्षात घ्या, तिखट चालत नाही हे माहीत सुद्धा होतं आणि खाऊन पण घेतलं, आणि आज सकाळी बोंबलतो पण आहे. लक्षात घ्या. मग कोणी सांगितलं होतं बाबा. मी तुम्हाला साधं उदाहरण देतो. आता मला तिखट चालत नाही, पर्सनल साधं, मी ट्रेनिंगला जात असतो कॉर्पोरेटला आणि अनेक ठिकाणी जातो, आणि मी खूप साधं बाधं खातो. म्हणजे आय यूज टू टेक अ व्हेज नॉन व्हेज व्हॉट एव्हर इन माय फॅमिली, बट व्हेन आय वेंट आउटसाइड, जेव्हा मी बाहेर जातो तेव्हा खूप साधं बाधं खातो. मग अनेक लोक म्हणतात नहीं साहब खाओ ना. अरे बाबा खाओ ना, तुम्हें बोलने से कुछ नहीं होगा, लेकिन ये खाने के बाद मेरा क्या होगा मुझे पता है ना. आणि म्हणून लोकांना मी नेहमी सांगतो की आपण आपलं आहार हे जर व्यवस्थित ठेवलं तर अनेक आजार आपल्याला होणार नाही. सर 8 नंबरची. आता आहार घेताना मात्र एक प्रॉब्लेम असा आहे की प्रत्येक ठिकाणचा आहार हा भौगोलिक परिस्थितीनुसार आहे. लक्षात घ्या मी जे बोलतोय, प्रत्येक ठिकाणचा आहार हा भौगोलिक परिस्थितीनुसार आहे. गुजरात मध्ये गेलात तर त्यांचा आहार वेगळा आहे, पंजाबी लोकांकडे गेलात तर वेगळं आहे, साऊथ इंडियामध्ये 8 नंबर स्लाइड. प्रवीण सर 8 नंबर.
तुम्ही साऊथ इंडियामध्ये गेला तर त्यांचं वेगळं आहे. म्हणजे प्रत्येक विभागाची जेवणाच्या पद्धती वेगळ्या आहेत. त्यात काय आहे ते थोडक्यात आपण समजून घेतलं पाहिजे. त्याला कारण असं आहे की आपल्या 8 नंबर स्लाइड सर, प्रवीण सर, आपल्या भौगोलिक परिस्थितीनुसार जेवणाच्या सवयी आहेत, अन्न पदार्थ. पण आजकाल लोकांना म्हणजे तुम्ही आता खानदेशमध्ये आलात तर भरीव किंवा दाल वाटी, विदर्भात गेलात तर वेगळं, मराठवाड्यात गेलात तर वेगळं. असं काय? तर प्रत्येक ठिकाणची भौगोलिक परिस्थिती, तिथलं क्लायमेट याला धरून आहे. पण आजकाल लोक जंक फूड आणि फास्ट फूडच्या नातामध्ये ते सगळं विसरले. आणि माझी तुम्हाला विनंती असेल, प्लीज जेवणाच्या बाबतीत आपल्याकडच्या सवयी आपण बिघडवू नका. जंक फूड, फास्ट फूड हे तुमच्या आरोग्याला अत्यंत घातक आहे. मग जेवणामध्ये काय काय असलं पाहिजे सर? 8 नंबरची स्लाइड. यस, दैनंदिन जेवणात प्रोटीन, कार्बोदके, जीवनसत्वे, स्निग्ध पदार्थ, खनिज इत्यादी घटक तत्वज्ञांनी सकस संतुलित आहार घेतला पाहिजे, बॅलन्स. आणि खरं सांगतो, आपल्याकडे बॅलन्स्ड आहार हा मुळातच आपण सोडून दिलेला आहे. आपण काहीतरी उलट सुलट खातो आणि त्याचा परिणाम आपल्यावर होतो. साधं तुम्हाला सांग की आपण ऍपल कधी खातो? ऍपल साधं उदाहरण आहे. ऍपल कधी खातो? आजारी पडल्यानंतर खातो. फिरायला कधी जातो? तर डायबिटीज झाला, डॉक्टर म्हटले म्हणून जातो. सर आरोग्याच्या बाबतीत साधा नियम सांगतो तुम्हाला, लिहून घ्या. म्हणजे मग तो कोविड असेल, कुठलाही जगातला कुठलाही आजार, प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. प्रतिबंध हा उपायांपेक्षा कधीही बरा असतो. पण आपल्याकडे आरोग्य, आरोग्याची व्याख्या तर आपण चुकीची घेतली. व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ हेल्थ? आपल्याकडे आजारी पडलेलं नसणं म्हणजे आरोग्य. हेल्थ म्हणजे काय? आजारी न पडणे म्हणजे आरोग्य. ही झाली नकारात्मक व्याख्या. माझ्या मते आरोग्य म्हणजे काय, आणि WHO असं म्हणतं की हेल्थ म्हणजे काय, तर सोशल, सायकोलॉजिकल, फिजिकल, इमोशनल वेल बिंगनेस कॉल्ड हेल्दी हेल्थ. मग तुमचं आरोग्य कधी चांगलं? तर जेव्हा तुमच्या गोष्टी या आरोग्याच्या सवयी तुमच्या चांगल्या असतील तरच तुम्हाला चांगलं त्याला म्हणता येऊ शकेल. यानंतर आपण 9 नंबरची स्लाइड बघू. याच्यामध्ये काय काय पदार्थ जेवणामध्ये असले पाहिजे की त्याचं आपण इथं डिटेल केलेलं आहे. की आपण म्हणतो की पिष्टमय पदार्थ असले पाहिजे, त्यानंतर प्रथिने असले पाहिजे, स्निग्ध पदार्थ असले पाहिजे, जीवनसत्व असले पाहिजे. हे सगळं आता तुम्हाला काही नवीन आहे, मी रॉकेट सायन्स सांगत नाही. फक्त हा तक्ता का दाखवला की जेणेकरून तुम्हाला अन्न आणि त्याच्यातले घटक हे तुम्हाला माहित पडतील, आणि म्हणून मी तुम्हाला हे दाखवलं. दुसरं स्वच्छता. आता स्वच्छता, नेक्स्ट स्लाइड. स्वच्छतेवरती बोलताना मला थोडस अपराधित वाटतं खरं सांगायला गेलो. का? तुम्हाला साहेब त्याच्यात अपराधी वाटण्यासारखं काय? म्हणजे आपल्या देशामध्ये स्वच्छता अभियान राबवावं लागतं. स्वच्छता ठेवा हे म्हणायला पंतप्रधान लागतात. म्हणजे स्वच्छता सेज आपण भरतो. अहो साधी गोष्ट आहे की आपण आपल्या आरोग्याची काळजी घेताना आपण आपलं स्वच्छता, आपल्या परिसराची स्वच्छता, आपल्या कार्यालयाची स्वच्छता, या 3 गोष्टी जर मॅन्डेटरी केल्या, जसं आपण आपल्यासाठी रोज अंघोळ करतो, तसं घराला आपण झाडू मारतो, तसं आपल्या वातावरणाची स्वच्छता आणि आपल्या कार्यालयाची स्वच्छता, या गोष्टी. मग काय होतं, मला माफ करा पण आपल्या देशात काहीतरी अभियान, काहीतरी असं दिवस साजरा करावा लागतो आणि मग काहीतरी स्वच्छता सप्ताह डिक्लेअर केला जातो. मग सगळे कार्यालयातले उठतात, मग काहीतरी झाडू मारतात, मग काहीतरी फोटो काढतात आणि मग ते अपलोड करतात आणि मग बॅनर लागतो. अरे बाबा, ही डेलीची सवय. म्हणजे आपल्याकडे काय झालंय, प्रत्येक गोष्टीला काहीतरी अभियान आणि उत्सव दिल्याशिवाय लोकांमध्ये उत्साहच येत नाही. मुळात मला माफ करा पण भारतीय समाज हा उत्सवप्रिय समाज आहे. कुठल्याही बाबतीत यांना उत्सव, काहीतरी अभियान, काहीतरी दिवस, असं काहीतरी वरिष्ठांकडनं आलं तर आम्ही करणार. खरं माझ्या मते हे आपलं दैनंदिन आहे. माझी स्वच्छता ही माझ्या आरोग्याशी निगडीत आहे.
मग आपण त्यासाठी पैसे भरतो. म्हणजे मलेरिया, पाण्याचे डबके साठवून ठेवू नका आसपास, एवढं साधं गणित असतं. पण ते कुठेतरी मलेरिया वाढतो, मग नगरपालिका येते आणि मग फवारणी नगरपालिकेने करा, मग कोणीतरी वेगळं कोणीतरी करा. याच्यापेक्षा मला एवढंच म्हणायचंय की स्वच्छता आपण आपलीच ठेवली तर अनेक आजार, खरं सांगतो, तुमच्या कुटुंबात असतील, तुमच्या आपला, तुम्ही सगळ्यांना मी एक एक्सरसाइज देतो. तुम्ही एक काम करा बरं, तुमचं महिन्याभराचं आणि वर्षभराचं आजारावरती किती खर्च होतो कुठेतरी लिहून काढा. तुम्हाला मजा वाटेल, तुम्हाला आश्चर्य वाटेल. मग ते एक क्रोसिनची गोळी, एक कोमिफ्लामची गोळी आणलेली ती लिहून काढा. सहज आज डोकं दुखते म्हणून गोळी आणली ती लिहून काढा. मुलाला काहीतरी सर्दी पडतं झालं त्याचे लिहून काढा. लिहून काढा म्हणजे ते दाखवायला नाही त्यांना, तर तुम्हाला कळेल की आपल्या आजाराचा किती परिणाम आहे, आपलं आरोग्य कसं आहे हे तुम्हाला लक्षात. त्यानंतर आपण व्यायाम. आता आपण थोडंसं व्यायामाबद्दल बोलणार आहोत की आरोग्याची काळजी घेताना व्यायामाचं काय महत्व आहे. मला खरं सांगा, तुम्ही चॅट मध्ये आता टाईप करायचं, मी एक प्रश्न विचारतो तुम्हाला सगळ्यांना, आपण कोणासाठी जगतो? साधा प्रश्न आहे. आपण कोणासाठी जगतो? टाईप करा. आपण कोणासाठी जगतोय? टाइप करिए. अरे हम किसके लिए जी रहे? आपण कोणासाठी जगतोय? सेल्फ. व्हेरी गुड सर. आपण स्वतःसाठी जगतोय. उरलेला वेळ कोणासाठी जगतोय? तर फॅमिलीसाठी जगतोय. बरोबर? पहिले आपण स्वतःसाठी जगतोय, नंतर फॅमिलीसाठी जगतोय, आणि उरलेला वेळ कोणासाठी जगतोय? स्वतःसाठी झालं, कुटुंबासाठी झालं, आणि कोणासाठी जगतोय? ड्युटी. व्हेरी गुड सर. व्हेरी गुड, व्हेरी गुड. कोणीतरी म्हटलं बाबा आज की ड्युटीसाठी जगतोय, म्हणजे आहे, ड्युटीसाठी जगणारे लोक पण आहेत, कामासाठी जगणारे लोक आहेत. गुड. ड्युटी. नाही तर जनरली सोशल उत्तर येतं. आता मला एक सांगा, तुम्ही म्हणता प्रायोरिटी तुम्ही सेल्फ साठी जगताय, तुम्ही म्हणता उरलेलं तुम्ही फॅमिलीसाठी जगताय, आणि मग म्हणता ड्युटीसाठी आणि समाजासाठी जगताय. तर माझा साधा प्रश्न आहे की सगळ्यात जास्त वेळ तुम्ही कोणाला देता? कोणाला देतात सगळ्यात जास्त वेळ? सगळ्यात जास्त वेळ कुठे जातो आपला? ड्युटी. म्हणजे 3 नंबर ड्युटी होतं, पण सगळ्यात जास्त वेळ ड्युटीला जातो, उरलेला वेळ आपण फॅमिलीला देतो, आणि मग स्वतःसाठी वेळच उरत नाही. लक्षात घ्या. आणि म्हणताना आपण म्हटलं आम्ही कोणासाठी जगतो? तर साहेब, आपण स्वतःसाठी कधीच जगत नाही. आपण स्वतःसाठी जगतच नाही. स्वतःसाठी जगण्याचं माझं पहिलं तत्व असं आहे की आपण व्यायाम, आपल्याकडे जर तुम्ही व्यवस्थित व्यायाम केला, साध्या भाषेत. सर नेक्स्ट स्लाइड नंबर 11 घ्या सर. स्लाइड नंबर 11. साधा सांगतोय साहेब की आपण, प्रवीण सर 11 नंबर स्लाइड. आपण साध्या भाषेत सांगतोय सर, रोज सकाळी उठल्यानंतर, हे मी मानसिक आरोग्याच्या बाबतीत बोलताना, स्ट्रेस मॅनेजमेंटला बोलताना परत सांगणार आहे, पण सुरुवातीला धावता आढावा म्हणून सांगतो. सकाळी उठल्यानंतर पहिला अर्धा ते पाऊण तास आपण स्वतःसाठीच दिला पाहिजे. या जगातले जेवढे यशस्वी लोक आहेत, मग ते फिल्म स्टार असतील, ते पॉलिटिशियन्स असतील, ते तुमचे अधिकारी असतील, सगळ्यांना विचारा, सकाळी उठल्यानंतर पहिला अर्धा ते पाऊण तास, एक तास हा त्यांचा स्वतःसाठी असतो. जेव्हा तुम्ही व्यायाम करता, सर 11 नंबरची स्लाइड, प्रवीण सर 11 नंबर. आपण जेव्हा व्यायामामुळे रोगप्रतिकारक क्षमता वाढते, विश्रांतीनंतर व्यक्तीचे शरीर उत्साही बनते, व्यायामामुळे रक्ताभिसरण उत्तम होते, आणि व्यायामामुळे मन ताजेतवाने राहते. आता तुम्ही म्हणणार साहेब याच्यात नवीन काय आहे? आम्हाला हे सगळं माहिती आहे, पण मला प्रॉब्लेम असा आहे की तुम्हाला माहित नाही असं काहीच नाही, पण याच्या व्यतिरिक्त आपण त्याचा वापर करत नाही, हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. आता आपण मानसिक आरोग्य या विषयाकडे येणार आहोत. व्हॉट इज मेंटल हेल्थ? स्लाइड नंबर 3 घ्या सर. प्रवीण सर स्लाइड नंबर 3. तीन नंबरची स्लाइड प्रवीण सर.
यस. आता मानसिक आरोग्य कसं चांगलं ठेवायचं, कारण आताच्या परिस्थितीमध्ये सगळ्यात भयंकर जर त्रास कोणाला सुरू आहे साहेब, खरं सांगतोय, मानसिक आरोग्याच्या समस्या भयंकर वाढलेल्या आहेत. कोविडमुळे, या सगळ्या पॅन्डेमिकमुळे ज्याला आजार होतो त्याचं आरोग्य तर ढासळत आहे, पण ज्याला होत नाहीये आणि ज्याच्या कुटुंबामध्ये होतोय त्याचं मात्र मानसिक स्वास्थ्य पुनः बिघडत चाललेलं है। और मैं आपको कह रहा हूं दोनों अलग नहीं है। अगर आप अपना शारीरिक स्वास्थ्य ठीक रखेंगे तो आपका मानसिक स्वास्थ्य ठीक रहेगा, और अगर आप आपका मानसिक स्वास्थ्य ठीक रखेंगे तो शारीरिक स्वास्थ्य खुद ब खुद ठीक रहेगा। दिस इज इंटरलिंक। शरीर आणि मन वेगळं नाही, आणि याला सायकोसोमॅटिक आम्ही म्हणतो, मनोशारीरिक आम्ही म्हणतो। आणि म्हणून माझ्या शरीराचं जर आरोग्य चांगलं राहील तर माझं मन चांगलं राहील, आणि माझं मन चांगलं राहील तर माझं शरीर आपोआप चांगलं राहील। मग आता मानसिक आरोग्य करत असताना आपण महत्वाचं काय ते बघणार आहोत की मानसिक आरोग्य कसं चांगलं राहील। आणि आपण ही चर्चा पण करतोय सध्या। सरांनी एक उदाहरण दिलं, कुठेतरी आत्महत्या झाली आणि मग आपण सगळेच या विषयाला धरून बसू। तुम्हाला एक छोटं उदाहरण देतो। मानसिक आरोग्य बिघडणं हे बाहेरून कधी दिसत। मी आता एका DIGO कंपनीमध्ये ट्रेनिंगला गेलो होतो नाशिकच्या। तर तिथे गेल्यानंतर गेटवरच त्यांनी मला म्हणाले तिकडे असं वर बघा, असं वर बघ। मी वर बघितलं, एक काही सेकंद त्यांनी बघायला लावला आणि आत नेलं। म्हटलं साहेब हे काय? म्हणे तुम्हाला कळलं नाही, आमच्या कंपनीनं बाहेर थर्मल हे लावलेलं आहे म्हणे। काय? मशीन लावलेलं आहे, त्याच्यानं तुमचं टेम्परेचर चेक केलं म्हणे। म्हटलं साहेब खूप चांगलं आहे, तुम्ही माझं इथलं टेम्परेचर चेक केलं, याच्या आतलं टेम्परेचर चेक करण्यासारखं मशीन या जगात नाही। म्हणे कसं? म्हटलं साहेब साधं सांगतो, एखादा व्यक्ती आज माझ्यासोबत हसतो, बोलतो, बसतो आणि दुसऱ्या दिवशी तो कुठेतरी आत्महत्या करतो किंवा प्रयत्न करतो। मग मला कळतं आणि मी म्हणतो साहेब कळलंच नाही हो, काल तर माझ्यासोबत बसला होता, चांगल्या गप्पा मारत होता, चांगलं बोलत होता। बाबा रे, तो जे बाहेर दाखवत होता ते वेगळं होतं, जे आत चाललेलं असतं ते वेगळं असतं। आणि म्हणून मी तुम्हाला पहिली टिप देईन, मन शांत आणि प्रसन्न, तुमचं मानसिक आरोग्य चांगलं आहे हे कशावरून ओळखा? ही की आहे। मला वाटतं ज्यांना लिहिता येईल त्यांनी ही की लिहून घ्यायची आहे, की तुमचं मानसिक आरोग्य चांगलं आहे की नाही ते कसं चेक करणं। ही की आहे, जर लिहिता आली किंवा स्क्रीनशॉट घेता आला तर घेऊन टाका। आता मानसिक आरोग्य चांगलं असणं म्हणजे काय, त्याची लक्षणं काय? तर एक मन आणि शांत आणि प्रसन्न असतं। काही लोकांना उगाच काय वाटतं माहिती आहे का, माझं आरोग्य चांगलं म्हणजे काय, मी सकाळी उठतो, मी सकाळी लवकर उठतो, मी प्रार्थना करतो, बघा मी व्यायाम करतो, माझी हाईट, माझं हेल्थ, माझं वेट, माझं जेवण व्हेरी गुड। पण ऑफिसला आल्या आल्या मी चिडचिड करतो, ऑफिसला आल्या मी सगळ्यांची उणी धुणी काढतो, मी ऑफिसला आलेलं आणि मी घरी गेल्यावर ऑफिस मधनं पूर्ण ऑफिस मधलं त्यांच्यावर टाकतो। म्हणजे माझ्या घरामध्ये सगळे नाराज आहे आणि मग हे आहे, तर म्हणजे तुमचं आरोग्य झालं का? नाही। तुम्ही आरोग्य शारीरिक झालं, मानसिक आरोग्याचं लक्षण असं आहे की मन शांत आणि प्रसन्न असतं, कूल एंड काम। सर आप कितना शांत रहते हो, सोचिए। किती बडबड करतात, किती लोकांना त्रासदायक बोलतात, याच्यावरनं तुमचं स्वास्थ्य कळतो। आणि मी लोकांना नेहमी सांगतो, माझं मानसिक स्वास्थ्य बिघडलं तर मी इतरांचं बिघडवतो, आणि इतरांचं मानसिक स्वास्थ्य बिघडलं तर माझं आपोआप बिघडतं। त्यामुळं मानसिक चांगलं लक्षण मन प्रसन्न असते, इतरांबरोबर जुळवून घेता येते। एक IQ, एक ईश्वर कोश। आपल्याकडं अजून आपण EQ कडे गेलेलोच नाही, अजून आपण IQ वरच गोल फिरतोय। ज क्वोशंट, IQ म्हणजे तुमची बुद्धिमत्ता, EQ म्हणजे तुमची भावनिक बुद्धिमत्ता, आणि SQ म्हणजे तुमची सामाजिक बुद्धिमत्ता, तुमची समाजामध्ये मिळणे मिसळण्याची आणि इतरांसोबत जुळवून घेण्याची, मी परत रिपीट करतोय, तुमची इतरांसोबत जुळवून घेण्याची जी पात्रता आहे, मिळून मिसळण्याची जी पात्रता आहे,
ती तुमचा सोशल पोषक आहे. मी दिसायला खूप सुंदर आहे, मी अभ्यासू आहे, मी खूप ज्ञानी आहे, मी खूप चांगला प्रशासक आहे, मी खूप चांगला अभ्यासक आहे, पण माझं कोणाशीच पटत नाही. म्हणजे ज्या बायकोसोबत मी 20 वर्ष राहतोय ती पण म्हणते हा माणूस मध्ये मला कधी समजलाच नाही. तुम्हाला गंमत सांगतो, लग्नानंतर 20 वर्षानंतरची भाषणं खूप सुंदर असतात. भांडणं म्हणजे लग्नाच्या 15 वर्षानंतर जेव्हा नवरा बायको भांडतात ना, ऍज अ काउन्सिलर मला ते ऐकायला खूप मजा येते. सिरियसली सांगतो, तुम्हाला काय मारून येतो तुम्ही, लोक भांडतात तुम्हाला मजा येते? नाही, मजा अशी येते की त्यांचे जे डायलॉग असतात ना ते भांडणात, ते लग्नाच्या 12-12, 15-15 वर्षानंतर काय डायलॉग असतो माहितीये का? म्हणजे नवरा बायको म्हणतात आणि ती सहज बोलून जाते, हा माणूस मला कधी कळलंच नाही. आणि ती बाई भांडता भांडता काय, तो माणूस काय म्हणतो, अरे ही बाई तर मला कधी समजलीच नाही. अरे बाबा, मग 15 वर्ष दोघं काय करत होते एकत्र राहून? हो, तुम्ही एक दुसऱ्याला कळलं नाही. म्हणजे 15 वर्ष मी एका व्यक्तीसोबत ओळखून घेऊ शकत नाही सोबत राहून. म्हणजे मग माझ्यात तरी कमतरता आहे किंवा समोरच्यात तरी कमतरता आहे. आणि त्याच्यातली कमतरता जर मी मान्य केली तर मला त्याच्याशी जुळून घ्यायला काय हरकत आहे, जर मला माहिती आहे की त्याच्यामध्ये काय कमतरता आहे. साहेब, इतरांशी जुळून घेता येणे हे खूप चांगल्या मानसिक स्वास्थ्याचं लक्षण. कोणी नावे ठेवली, कोणी उणीव केली तरी न दुखावले जाणे. मी सहज लोकांना सांगतो की आपल्याकडे इतके सेन्सिटिव्ह लोक झालेत साहेब, मला माफ करा. म्हणजे सीसी तर माझ्या या गोष्टीला थोडं स्वीकारतील. इतके संवेदनशील लोक झाले साहेब की थोडस जरी बोलले तरी त्या पराकोटीला जातात. अरे बाबा, आज आपण समाजात वागताना, व्यवहार करताना कुठंतरी माझं चुकेल, मला 2 शब्द ऐकावे लागतील. मी नोकरीमध्ये आहे. तुम्हाला काय वाटतं, तुम्ही कर्मचारी म्हणून तुम्हाला सगळे रागवतात, अधिकाऱ्यांना कोणी काही बोलत नाही, तुमचा गोड गैरसमज आहे. मला माफ करा पण हे सत्य आहे. अहो, अधिकाऱ्यांना सुद्धा कधीतरी स्वतःच काहीतरी चुकलं, काहीतरी पेंडिंग राहिलं तर 2 शब्द ऐकावे लागतात. आणि त्याला काही वावगत नसतं समाजामध्ये. कधीतरी तुम्हाला कोणीतरी नाव ठेवणार, इट इज नॉट पॉसिबल एव्हरीवन यू विल अप्रिशिएटेड. समाजामध्ये लोक नेहमी तुमची वाहवा करतील, नेहमी तारीफ करतील, हे मानणं मुळात हे चुकीचं आहे. मी लोकांना सध्या भाषेत सांगतो की कधीतरी आपल्याला उणी काढल्या जातील, हे आपण मान्य केलं पाहिजे. आपल्याला आयुष्यात काय करायचे ते ठरवून. अनेक लोकांना अजून माहित नाही, जसं सरांनी सांगितलं की नोकरीला आले तेव्हा काय होतं. मी तुम्हाला एक साधी गोष्ट सांगतो, मोटिव्ह डिसाइड्स युअर डेस्टिनेशन. तुमचं मोटिव्ह काय आहे? जीवन जगत असताना तुमचं मानसिक आरोग्य चांगलं ठेवायचं असेल तर मी साधी गोष्ट सगळ्यांना देतो. व्हॉट इज युअर, जस्ट डिसाइड युअर मोटिव्ह. मोटिव्ह डिसाइड्स युअर डेस्टिनेशन. आपली प्रेरणा काय? समाजामध्ये त्यांचा आदेश मानताना, कनिष्ठांना आदेश देताना, सरकारांसोबत वागताना एक प्रश्न स्वतःला विचारा, हे मी कशासाठी करतोय? व्हाय आय एम डुईंग ऑल दिस. मी नावासाठी करतोय का? लोकांची मिळवण्यासाठी करतोय का? व्हाय आय एम डुईंग. कारण तुमचं जे मोटिव्ह आहे ते तुमचं डेस्टिनेशन डिसाइड करतो. एक कोल्हा सगळ्या कोल्ह्यांमध्ये पुशारक्या मारत होता, माझ्यासारखं कोणी पळत नाही, वगैरे वगैरे वगैरे. एक लांडगा सगळ्यांमध्ये पुशारक्या मारत होता, माझ्यासारखं कोणी पळत नाही. त्या लांडग्याने त्याला सांगितलं की एक काम कर, काही करून पहा, ससा चाललाय ना, त्याची शिकार करून दाखव. तो लांडगा त्या सशाच्या मार्गात गेला, खूप लांब पर्यंत पळत गेला, पण त्या सशाची शिकार झाली नाही. मग तो सगळे लांडगे त्याची मजा घेतात, काय रे तुझं पुशारक्या मारत होता मग शिकार झाली नाही. तो लांडगा जे उत्तर देतो ना, ते शिदोरी म्हणून घेऊन जा. जीवनात जेव्हा केव्हा संध्याकाळी तुम्हाला अपयश झालेलं असेल, तुमच्या जीवनामध्ये जेव्हा अपयश येईल तेव्हा तुम्हाला ह्या प्रश्नाचं उत्तर कामात पडेल. तो लांडगा म्हणतो, पळत जरी आम्ही दोघं होतो, कृती जरी समान होती, पळत जरी समान होतो, कृती जरी समान होते, तरी पळण्यामागची प्रेरणा मात्र भिन्न भिन्न होती. पळण्यामागची प्रेरणा भिन्न होती. मी पळत होतो एका वेळच्या नाश्त्यासाठी किंवा फक्त मी पळत होतो ते माझं चॅलेंज पूर्ण करण्यासाठी, पण जो ससा पळत होता तो जीवाच्या आतंकानं पळत. मित्रांनो, आपण आपल्या आयुष्यामध्ये काय करायचंय ते ठरवलं पाहिजे. आपल्या प्रश्नांना आपण उत्तर शोधलं पाहिजे. आपण आपल्या प्रश्नांची उत्तरं शोधलीच पाहिजे. मग आपल्याकडे मुळात प्रश्नच आपण येऊ देत नाही. आपल्याला जगाची चिंता आहे, आपल्याला जगाचं बोलणं आहे. म्हणजे आपल्याला थेट गुजरात पासून तर वेस्ट बंगाल पासून तर कॅनडा पासून तर साऊथ आफ्रिकेपर्यंत सगळे विषय बोलतो.
पण बाबा रे माझ्या जीवनातले प्रश्न आज काय आहे, आपण याला घाबरतो आणि म्हणून बोलत नाही. चांगलं मानसिक आरोग्य त्याचं असतं ज्याला स्वतःच्या प्रश्नाची उत्तर शोधता येईल, मनावर ताबा असणे. आता याच्यावरती 1 मिनिट बोलतो फक्त. मनावर ताबा असणं म्हणजे नेमकं काय? तुम्ही मनाचे गुलाम आहात का मन तुमचं गुलाम आहे ठरवा. मी परत रिपीट करतो, तुम्ही मनाचे गुलाम आहात का मन तुमचं गुलाम आहे? आदतें तुम्हारी गुलाम होनी चाहिए, जिस समय आप आदतों के गुलाम हो जाते हैं आपका स्वामित्व खत्म हो जाता है. बात समझिए, बहुत स्पष्ट कह रहा हूं. आदतों का मैं गुलाम नहीं हूं, आदतें मेरी गुलाम है. मन माझ्या ताब्यात असलं पाहिजे. मी मनाच्या ताब्यात काय करू साहेब? मन ऐकत नाही, मन ऐकत नाही, मन मानत नाही. हे मनच एकदम भानगड वेगळीच आहे. म्हणजे मन एकतर कधी कोणाला कळलं नाही. काही लोकांना ती भाड्याची खोली वाटते, काहींना शिडी वाटते. एक प्रेमीने प्रेमिका से कहा, एक प्रेमीने प्रेमिका से कहा अपने मन में रहने जगह दो. प्रेमिका बोली यार पहिला किरायादार को जाने दो. म्हणजे मन नसून एखाद्याचं ते भाड्याची खोली आहे, रिकामा रूम आहे. अहो मन म्हणजे काय तर तुम्हाला साध्या भाषेत सांगतो. बहिणाबाई चौधरी, एकीकडे सिग्मंड फ्रॉइडचं पूर्ण मनाची संकल्पना आणि बहिणाबाई चौधरी यांच्या 2 ओळी. बहिणाबाई काय म्हणतात मनाबद्दल? मन वडाय वडाय, मन वडाय वडाय जसं उभ्या पिकातलं ढोर किती हाताला हाताला फिर येत पिकावर. मन आहेच असं, याला तुम्ही आणि मी काही करू शकत नाही. पण मनावर ताबा मिळवणं हे अत्यंत महत्वाचं आहे. जीवनात ताणतणाव काळजी सहन करण्याची क्षमता असणे. आता खरं सांगू का, काळजी ताणतणाव आपण काय करतो माहितीये का? मी जसं सुरुवातीला म्हटलं की सहन क्षमता, सहनशीलता म्हणजे सख्या भावाचे 2 शब्द आपण ऐकायला तयार नाही साहेब. सख्खा भाऊ काहीतरी बोला म्हणून 3 वर्ष कोण न बघणारे आपण आहोत. मग कुठं अधिकारी आणि कर्मचारी लागले आपल्याला? जर आपण आपल्या रक्त संबंधांच्या लोकांना सहन करू शकत नाही, आपण कुटुंबामध्ये बायकोला सहन करू शकत नाही, आपण मुलं आपल्याला सहन करू शकत नाही, आपण मुलांना आपल्याला सहन करू शकत नाही, काय अर्थ आहे या गोष्टी? तेव्हा काळजी आणि या सगळ्या सहन करतात. आता मानसिक वेळ झालेला आहे आणि मग आपण मानसिक आरोग्य कसं चांगलं ठेवायचं याच्यावर मी 2 शब्द बोलेल आणि मग आपण प्रश्न उत्तर घेऊ. आपण मानसिक आरोग्य कसं चांगलं ठेवायचं? एक स्वतःच्या मर्यादा ओळखा. थोडं फास्ट घेतोय आता. स्वतःच्या मर्यादा ओळखा. यू हॅव टू थिंक अबाउट युअर लिमिटेशन्स. मी सगळं करू शकतो, मी काही करू शकतो, या सगळ्या गोष्टीमध्ये काहीच अर्थ नसतो. आपण आपल्या मर्यादा ओळखल्या. एक स्लाइड नंबर 5 घ्या सर, स्क्रीनशॉट घेता येईल सगळ्यांना. स्लाइड नंबर 5. यस, मला वाटतं सगळ्यांनी स्क्रीनशॉट देऊन टाकायचा आहे. लिहिता आलं तर लिहून घ्यायचं आहे. ठीक आहे, चला. स्वतःच्या मर्यादा ओळखा. मानसिक आरोग्य चांगलं ठेवायचं असेल तर स्वतःच्या मर्यादा ओळखा. थिंक अबाउट युअर ओन लिमिटेशन्स. तुम्ही प्रत्येक काम करू शकत नाही आणि काहीच करू शकत नाही असं नाही. स्वतःच्या मर्यादा ओळखा. स्वतःच्या उणीवा व दोष मान्य करा. मी सकाळी म्हटलं तुम्हाला की तुम्ही तुमचे स्ट्रेंथ आणि वीकनेस शोधा. दुसऱ्याकडे लक्ष देण्यापेक्षा, दुसऱ्याबद्दल बोलत बसण्यापेक्षा तुम्ही स्वतःच्याच उणीवा आणि दोष शोधा. स्वतःमध्ये चांगल्या आवडी निर्माण करा. यस, ऑलवेज यू हॅव अ ऑपॉर्च्युनिटी टू क्रिएट अ पॉझिटिव्ह थिंग्स इन एव्हरी टाइम, एव्हरी डे. तुम्हाला प्रत्येक येणारा दिवस हा संधी देतो की तुम्ही स्वतःमधल्या चांगल्या आवडी निर्माण करा. भावनात्मक संतुलन साधण्याचा प्रयत्न करणे. याच्यावर मी थोडं 1 मिनिट बोलतो. काय असतो भावनिक संतुलन? मला खरं सांगू, गुगलवर जा, मी एक नाव सांगेल ते टाईप करा. नंतर तुम्हाला एक आश्चर्य वाटेल. 6.5 फूट हाईटचा माणूस, ATS चीफ, अँटी टेररिस्ट स्क्वॉडचा चीफ, DIG लेवलचा अधिकारी, DIG,
लक्षात घ्या, पद, पैसा, प्रतिष्ठा, आरोग्य सगळ्यांचा धनी आय एम टॉकिंग अबाउट हिमांशु रॉय यांनी काही वर्ष आधी आत्महत्या केली. एवढा मोठा वरिष्ठ अधिकारी आत्महत्या. मग मी लोकांना म्हटलं की सर असं का होतं, मानसशास्त्राचा विद्यार्थी लोक म्हणलं नाही रागीब सर, विषय असा आहे की लोक अध्यात्म नसतो ना म्हणून आत्महत्या करतात. मग ते वर्ष 2 वर्ष उलटत नाही. तो दिसायला अत्यंत सुंदर, सुंदर शब्द पुरुष असून मी वापरला, दिग्जामचे मॉडेल ज्यांना राष्ट्र युवा संत म्हटलं गेलं असे भय्यूजी महाराज यांनी आत्महत्या केली. मग माझ्यासारख्या माणसाच्या मनात प्रश्न आहे की असं का घडतं. तर मित्रांनो, याचं साधं उदाहरण तुम्हाला सांगतो की भावनात्मक संतुलन साधण्याचा प्रयत्न आपण करत नाही. आपण प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टीला खूप टोकाची प्रतिक्रिया देतो आणि त्याचे परिणाम आपल्यावर होतात. आणि म्हणून प्रतिक्रिया देताना व्हॉट इज इमोशनल कोशंट, भावनिक बुद्धिमत्ता हा खूप मोठा विषय. मी सीसे साहेबांना विनंती करेल की सर इमोशनल कोशंट या एका स्पेशल विषयावरती एक सेशन होऊ शकतं. हा खूप मोठा विषयच आहे. म्हणजे मला माझ्या भावना कळणे, मला इतरांच्या भावना कळणे, कधी केव्हा कुठे कशा पद्धतीच्या भावना व्यक्त केल्या गेल्या पाहिजे हे समजण्याची बुद्धिमत्ता, दॅट इज कॉल्ड EQ. आज आम्ही सर मी कॉर्पोरेटला ट्रेनिंग घेतो त्या ठिकाणी आम्ही EQ या विषयावरती खूप काम करतो. भावनिक बुद्धिमत्ता आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना सुद्धा महत्वाचं आहे. साहेब कुठलं तरी उचलतो, माझ्या कार्यालयामध्ये काय झालं मी त्या घरी जाऊन काढतो, माझ्या घरात काय झालं मी कार्यालयामध्ये येऊन काढतो. म्हणजे मला माझ्या भावनिक डिस्टर्बन्सेस कळत नाही. खूप मोठी समस्या आहे साहेब. आणि या कोविडमुळे तर अनेक लोक आज साहेब आमच्याकडे ओपीडी जी आमच्याकडे 20 आणि 25 पेशंटची असायची ती आज 70 पेशंटवर गेलेली आहे. कारण लोकांमध्ये भावनिक खूप सर डिस्टर्बन्स आलेला आहे. आणि म्हणून आपण जेवढी भावनिक आपलं संतुलन ठेवता येईल. माझं घर वेगळं आहे, माझं काम वेगळं आहे, माझ्या कामाचं सगळं घरी नाही आणि सगळं घराचं कामावर आणायचं, या सगळ्यातनं मेकअप बिटवीन युअर वर्क अँड लिजर आपण हा बॅलन्स करायला शिकलोच पाहिजे. नवीन गोष्टी शिकण्याची धडपड. आणि मला माफ करा, आपण सरकारी कार्यालयांमध्ये मी माफी मागून सांगतोय, नवीन काही म्हणजे 2 प्रकारचे कर्मचारी असतात. 2 प्रकारचे कर्मचारी असतात. एक म्हणजे मी स्वतः आता 20 वर्ष एम्प्लॉई ट्रेनर म्हणून काम करताना मी 2 जमाती केल्या साहेब कर्मचाऱ्यांच्या. एक कसं टाळू आणि दुसरे कष्टाळू. एक जमात आहे कष्टाळू, ते खूप करतात, आणि दुसरी जमात आहे कसं टाळू. म्हणजे या लोकांच्याकडे येऊ द्या ना, ऑफिशियल आलं नाही ना, नको ना, मग आजच करायला पाहिजे का म्हणणार आहे का. अरे बाबा करायला सांगितलं पण त्यांना असं वाटतं की जेवढं होता येईल तेवढं करते. आणि म्हणून नवीन गोष्ट करण्याची धडपड. माझे एक मामा होते तसं तुम्ही खूप उदाहरण दिलं. ते कोर्टामध्ये क्लर्क होते. त्यांचं आयुष्याचं सगळ्यात मोठं यश काय माहितीये का, बरोबर पठ्ठ्या 5:45 घरात, बरोबर 5:45 घरात. अनेक वर्ष मी अनुभव घेतला. मग मामाला म्हटलं काय मामा हे कसं शक्य आहे. म्हणे खूप सोपं आहे रे. नवीन जज आला, ते जजला स्टेन होत, नवीन जज आला, तो म्हटला सय्यद ये करना है. मैं बोलता था साहब मालूम नहीं. दुसऱ्या वेळेस सांगायचा सय्यद अरे ये करना है, साहब आता नहीं. तिसऱ्या वेळेस अरे सय्यद ये करते, साहब जानता ही नहीं. चौथ्या वेळेस बोलायचा सय्यद क्या घर जा तू. अबे जब तुझे आता नहीं समझता तू बैठ के करेगा, मेरा भाऊ तू घर जा. अरे म्हटलं मग जीवनामध्ये प्रमोशन काही इन्क्रीमेंट काय नाही. म्हटलं मग जीवनात काय साध्य केलं. 5:45 घरी आलो म्हटलं एवढं साध्य केलं. मी लोकांना एकत्र येत असलेल्या कर्मचाऱ्यांना विनंती करतो की जीवनामध्ये एखाद्यानं काही सांगितलं तर ते नवीन करा, शिका. त्याच्यानं त्या अधिकाऱ्याचा काय फायदा माहित नाही, पण जीवनामध्ये नवीन कौशल्य तुम्हाला येतील आणि ते कुठंतरी तुम्हाला कामात येतील. म्हणून एखादा अधिकारी जेव्हा तुम्हाला काहीतरी करायला सांगतो नवीन, तेव्हा तुम्हाला संधी देतो. तो तुम्हाला हॅरेस करत नाहीये. He is not harassing at all to you. He is giving an opportunity to you की तुम्ही काहीतरी नवीन शिकलं पाहिजे. तुमचा हुरूप, तुमची प्रेरणा, तुमचं काहीतरी जीवनामधलं नैराश्य झटकेल आणि तुम्ही काहीतरी नवीन कराल. आणि पण दुर्दैव एकदा नोकरी लागली, चिटकला म्हटला का मग तो म्हणतो आता काय करायचं, आता आहेच. हा दृष्टिकोन कुठंतरी बदला. तुमचं मानसिक आरोग्य चांगलं आहे. नवीन गोष्टी शिकल्यानं तुमच्यामध्ये उत्साह. वाईट इच्छा जाणीवपूर्वक टाळा साहेब. मोहाचा क्षण टाळता यायला पाहिजे.
मग तो करप्शन असेल, तो लैंगिक अत्याचारांच्या बाबतीत कुठलाही असेल, सर साध्या भाषेत सांगू ना, तुमच्या जीवनाची तपस्या मोहाच्या एका क्षणानं नष्ट होऊ शकते. थोडं आध्यात्मिक वाटेल माझं बोलणं, पण हरकत नाही. एखाद्या स्त्रीला आयुष्यभर बहीण म्हणून सांगा आणि कधीतरी एका मोहाच्या क्षणी फक्त चुकीचा स्पर्श करा, आयुष्यभर तुम्ही स्वतःच्या आणि त्या बाईच्या नजरेत उतरताच. काही झालेलं नसतं, फक्त एक मोहाचा क्षण तुम्हाला टाळता आलेला नसतो. आणि म्हणून मी साधं म्हणतो, अनेक मोह न होणं असं शक्य आहे का? नाही, मोह होणारच आहे. मोह हा तुमच्या सोबत लागलेला आहे. फक्त तो मोहाचा क्षण जर टाळता आला तर जीवनामधल्या अनेक गोष्टी साध्य करता येतात. वाईट इच्छा जाणीवपूर्वक टाळा. आणि इच्छा काय? दॅट इज ईड. मानसशास्त्र असं म्हणतं, ईड. व्यक्तिमत्व कसं माहितीये का? डॉक्टर सिग्मंड फ्राइड, मला वाटतं मी थांबलं पाहिजे, सॉरी, कारण खूप लांबलाय, वेळ झालेली आहे माझी. शेवटची संकल्पना सांगतो आणि माफी मागून थांबतो साहेब, जास्त बोललो, थोडं वेळ आउट झाला. ईड, इगो आणि सुपर इगो याच्यातनं माझं व्यक्तित्व बनलेलं आहे. ईड म्हणजे इदम. इदम म्हणजे काय? माझ्या इच्छा, माझ्या इच्छा ज्या होणार आहेत साहेब. इथं बदल्या बदल्या मला काही इच्छा होऊ शकते. मला ऐश्वर्यासोबत डान्स करायची इच्छा होऊ शकते, मला एखाद्याचा मर्डर करायची इच्छा काही होऊ शकते, त्याला माझं ताबा नाही. पण मग इगो, अहंकार, ईड इच्छा व्यक्त करतो. फ्राईडची व्याख्या आहे मानसशास्त्राची व्यक्तिमत्वाची. ईड इच्छा, इदम, अहम, ते करायचं का नाही, करू शकतो का नाही, ते अहम ठरवतो. आणि परमहम म्हणजे सुपर इगो, ते करण्याच्या बाबतीत जो तुम्ही सारासार सदविवेक बुद्धी, मराठी शब्द खूप सुंदर शब्द आहे, सदविवेक बुद्धीचा जेव्हा तुम्ही वापर करतात आणि त्याच्यातनं जे निर्णय करून करतात किंवा नाही करतात, त्यातनं तुमचं व्यक्तिमत्व घडतं. आणि म्हणून इच्छा व्यक्त होत राहील, तो तुमच्या सोबत आहे. समुद्र असेल तर लाटा निर्माण होणारच. समुद्र असेल तर लाटा निर्माण होणारच. फक्त त्या लाटा कोणाला बर्बाद करता कामा नये, ही काळजी मात्र तुम्ही घेतली. म्हणून स्वतःच्या वाईट इच्छांवर ताबा ठेवा, स्वतःकडनं वास्तव अपेक्षा ठेवा आणि स्वतः भोवतीची वास्तविकता समजून घ्या. या सगळ्या गोष्टी जर आपण समजून घेतल्या, खूप मोठा विषय होता, पण मला 2 विषय एकत्र दिल्यामुळे थोडस कन्स्ट्रेन करावं लागलं. मला बोलण्याची संधी दिली आणि मला आनंद झाला. सीसेब साहेबांचं इंटरेस्ट मला याच्यावर कळला. ते स्वतः एवढा पूर्ण वेळ आपल्यासोबत बसून राहिले. सर, हा एक मॉरल आणि लोकांना एक सपोर्ट असतो की आपले वरिष्ठ सुद्धा या गोष्टीला किती महत्व देतात. मी परत एकदा नायकवाडे साहेब वॉज अ डीओपीटी ट्रेनर. आपले नायकवाडे साहेब माझ्यासोबत डीओपीटीच्या काही ट्रेनिंगला होते आणि ते स्वतः एक चांगले ट्रेनर आहेत. ते पण इथं उपस्थित राहिले. राऊत सरांनी खूप 2 दिवस झाले फॉलोअप केलं आमचं. त्यानंतर ढगे साहेब असतील, प्रवीण सर असतील, आपण सगळ्यांनी मला इथं बोलण्याची संधी दिली. थोडं वेळ जास्त झाल्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. काही प्रश्न असतील तर विचारा, अन्यथा मी इथं थांबतो. धन्यवाद. कोणाचे प्रश्न असतील तर आपण आपला हँड रेज करू शकता. मोर या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर त्या ठिकाणी हँड रेज हा ऑप्शन येतो. तर जर तुम्ही हे केला तर आपल्याला तुम्हाला या ठिकाणी प्रश्न विचारता येईल सरांना. सचदेव डोलसवार, आपला प्रश्न विचारा. सहदेव डोजलवार, आपला प्रश्न विचारा. सहदेव डोसलवार, ठीक आहे. आणखीन कुणाचा प्रश्न आपण आपले प्रश्न चॅट बॉक्स मध्ये सुद्धा टाईप करू शकता, काही अडचण असेल तर. चॅट बॉक्स मी माझा मोबाईल नंबर देतोय. माझा व्हॉट्सअप नंबर आहे. तुम्हाला कधीही वाटलं तरी तुम्ही मला संपर्क करू शकतात. ऍज अ सायकोलॉजिस्ट मला तुम्हाला मदत करायला नक्कीच आवडेल. This is my name, this is my number, so you can contact me anytime.
आय लाईक टू हेल्प यू आउट. जीवनामध्ये व्यसनासंदर्भात काही समस्या असतील किंवा मानसिक आरोग्य, कौटुंबिक समस्या असतील, प्लीज कॉन्टॅक्ट मी. ऑलवेज रेडी टू हेल्प. मला वाटतं लिहून झालं असेल, स्क्रीनशॉट घेतला असेल. 9975660160 हा रागीब सरांचा नंबर आहे. आपण याला सेव्ह करून घेऊ शकता. थँक्यू सर. आणि आपले काही प्रश्न आले असतील तर प्रश्न घ्या. सर, एक चॅट मध्ये प्रश्न आलेला आहे. भावनिक बुद्धिमत्ता याबद्दल एकदा पुन्हा सांगावे थोडक्यात. भावनिक बुद्धिमत्ता एक समजून घ्या, साध्या भाषेत तुम्हाला सांगतो. भावनिक बुद्धिमत्ता म्हणजे काय, तर मला माझ्या भावना समजणे, सोबतच इतरांच्या भावना समजणे आणि कधी, कुठे, केव्हा, किती प्रमाणात भावनिक प्रतिक्रिया देणे याचा निर्णय घेण्याची क्षमता म्हणजे भावनिक बुद्धिमत्ता. याच्यापेक्षा साधं सोपं मला करता येणार नाही. परत रिपीट करतो. मला माझ्या भावना समजणे. अनेक लोकांना स्वतःच्या भावना समजतात. उदाहरणार्थ आता तुम्हाला उदाहरण देऊन सांगतो. घरातनं निघताना पोरानं उशीर केला म्हणून त्याला ड्रॉप करताना मला ऑफिसला जाताना उशीर झाला. त्याच्यातनं बायकोशी वाद झाले. लक्षात घ्या, बायकोशी वाद झाले. त्या वादातनं घराबाहेर पडलो. पोराला उशीर, ऑफिस शाळेला सोडताना उशीर झाला म्हणून मी ऑफिसला आलो. ऑफिसला उशीर आलो म्हणून बॉसने रागवलं. आता बघून घ्या, मी ऑफिसला बसलो आणि माझा सबऑर्डिनेट सुट्टीचा अर्ज घेऊन आला. आता विषय समजा. आता मला माझ्या भावना जर कळत असतील, तर मी काय करेल. आणि तुम्हाला कळतं, तुम्हाला सांगू का, तुम्ही साधा सुट्टीचा अर्ज घेऊन जाताना ऑफिसमध्ये डायरेक्ट जात नाही. पहिले बाहेर शिकायला विचारता, साहेबाचा मूड कसा आहे. बघा भावनिक बुद्धिमत्ता काय, तुम्ही काय विचारता, साहेबांचा मूड कसा आहे. समोरचा म्हणतो सकाळी चांगला होता, कोणाचा तरी फोन आला भो आणि गाडी बिनसली. लगेच परत जातात. म्हणजे काय झालं, भावनिकता. आता मला साहेबांनी रागवलंय, बायकोची भांडण झालेलं आहे, पोराला सोडायला गेल्यानं उशीर झालंय, सगळं झालं. माझा सबऑर्डिनेट परत काहीतरी गोंधळ घेऊन आला. आता जर मला माझ्या भावनिकता कळत असेल तर मी त्याला काय म्हणेल, 1 मिनिट तू थांब, 15 मिनिटांनी मी सध्या संतापलेलो आहे. मीन्स व्हॉट आय अंडरस्टँड माय इमोशन्स, आय एम डिस्टर्ब. पण मला जर ती बुद्धिमत्ता नसेल तर मी काय करतो, आलेलं त्याच्या अंगावर कचरा टाक. आणि तो बिचारा चांगल्या मूड मध्ये आलेला होता. त्यांना ठरवलं होतं साहेबांचं काम ऐकेल, साहेबांची प्रेमानं वागेल, तो चांगल्या मूड मध्ये होता. पण तुम्ही विनाकारण फायर केल्यानं तो काय होतो, त्याचे इमोशन डिस्टर्ब होतात. आणि म्हणून लोकांना काय म्हणतो, स्वतःच्या भावना ओळखणे. मी जसं म्हटलं की खूप मोठा विषय भावनिक बुद्धिमत्ता, पण साध्या आणि सोप्या भाषेत एका ओळीत स्वतःच्या भावना ओळखणे, सोबत इतरांच्या भावनाही ओळखता येणे आणि कधी, केव्हा, कशा, किती प्रमाणात भावना व्यक्त केल्या पाहिजे याची बुद्धिमत्ता असणे म्हणजे भावनिक बुद्धिमत्ता होती. राईट. ओके. अजून काही प्रश्न? संजय कोंपलवार, आपला प्रश्न विचारा. संजय कोपलवारांचा प्रश्न नाहीये, मला वाटते दुसरा एक प्रश्न आलेला आहे चॅट मध्ये. तो प्रश्न आपण या ठिकाणी घेऊ. सांगा सर. स्वतःच्या मर्यादा कशा ओळखाव्यात. सर, ही प्रक्रिया आहे. स्वतःच्या मर्यादा कशा ओळखाव्या हे मी आता बसतो आणि असो. स्वतःला ओळखायला जीवनामध्ये वर्ष लागतात. हे जे लोक तपस्या करायचे, तप करायचे, हे काय करायचे म्हणजे काय, जगात नाही ओळखायचे, हे स्वतःला ओळखायचे. आणि रोज आपल्याला स्वतःला एक प्रश्न विचाराय की मी आज दिवसभरामध्ये काय चुकीचं वागलो, काय बरोबर वागलो, मी काय करू शकलो असतो, मी काय करतोय. सेल्फ मॉनिटरिंग, सेल्फ असेसमेंट. पण दुर्दैव आहे, आपण दुसऱ्याचा असेसमेंट करतो, दुसऱ्याचा अनालिसिस करतो, दुसऱ्याबद्दल बोलतो, दुसऱ्याबद्दल टीका करतो, स्वतःकडे आपण बघतच नाही. आणि याच्या पलीकडे जाऊन एक एक्सरसाइज करू शकलात तर करा. कधीतरी आरशाच्या समोर बसा 15 मिनिटं आणि स्वतःला विचारा, हा XYZ नावाचा व्यक्ती, स्वतःला नका ठेवू,
याच्या ह्या सवयी आहेत, हा असा दारू पितो, सिगरेट पितो, हा बोलताना कधीतरी शिव्या देतो, कधीतरी संताप करतो, यानं परवा पोराला फोडून काढलं, हा बायकोशी बोलताना शिव्या देऊनच बोलतो, असा व्यक्ती माझा मित्र होऊ शकतो का? मी काय आहे? आलं का लक्षात? त्यामुळे स्वतःच असेसमेंट ही प्रक्रिया आहे. हे मी असं सांगू शकत नाही की तुम्ही 1 2 3 4 करा आणि तुम्हाला स्वतःच्या मर्यादा कळतील. ह्या तुम्हाला रोज स्वतःला काही वेळ क्षण द्यावे लागतील आणि स्वतःचा विचार करावा लागेल. दुनिया बहुत सा मैंने शुरुआत में कहा, जो सर ने भी कहा था कि यही गलती मैं जीवन भर दोहराता रहा, धूल जमी थी चेहरे पे आईना पूछता। तो कभी अपने आप को आईने में देखना, लेकिन रंग रूप नहीं देखना, अंदर झांकना, और ये प्रक्रिया है, ये जमती है और करना पड़ेगा। राऊत सर, मला वाटते वेळ झालेला आहे, आपल्याला मीटिंग पुढची सर, नवीन जास्त चालू करावी जास्त लागेल. वेळ झालाय, मी क्षमा तर दिली. बरेच जणांचे सर, प्रश्न आहेत, मला वाटते हे प्रश्न आपण रागीब सरांना कळून देऊ आणि Yes, sir, पुढच्या yes, sir. सेशन मध्ये सुरुवातीला रागीब सर हे प्रश्न ऍड्रेस करू शकतील. सर हा, शेवटच्या सेशनला स्ट्रेस मॅनेजमेंटला करू. सर, प्रथम सत्रासाठी तुम्ही जे आम्हाला व्यक्तिमत्व विकास आणि आरोग्याची काळजी कशी घ्यावी याच्याबद्दल रागीव अहमद सरांनी अतिशय चांगलं मार्गदर्शन केलेलं आहे. सरांचं म्हणजे जे काय आपल्याला मेसेज आहे त्याच्यामधून आपल्याला हे शिकायला भेटलं की आरोग्य, मग ते शारीरिक असेल मानसिक असेल, याची आपण कशी काळजी घेतली पाहिजे. आपला आहार विहार आणि विचार याचा आपण व्यवस्थित हे करून आपण आपलं आरोग्य त्या ठिकाणी उत्तम राखू शकतो. त्याच्यानंतर मी सर्व प्रशिक्षणार्थ्यांना एक एवढंच सांगेल की परिपूर्ण असं कोणी नाहीये, फक्त ही एक प्रोसेस आहे आपल्याला स्वतःला डेव्हलप करण्याची, आणि त्याच्या माध्यमातून आपण ज्या आपल्या उणिवा आहेत आपल्यातल्या त्या कमी करत जाणं, हेच म्हणजे खरं तर आपलं व्यक्तिमत्व विकास मी या ठिकाणी म्हणेल. त्याच्यानंतर स्वॅट अनालिसिस बाबत सरांनी सांगितलं. मतभेद आपण आता काम करत असताना आपले वरिष्ठांशी कनिष्ठांसोबत अनेक वेळेस मतभेद होतात, पण ते कामासाठी आहेत, ते कामासाठीच ठेवा. व्यक्तिगत पातळीवर ते मतभेद घेऊन जाऊ नका, आणि त्याच्यामधून आपलंही आणि आपल्या कार्यालयाचं त्या ठिकाणी नुकसान होतं. याची एक काळजी घ्या, आणि आपल्यामध्ये नवीन स्किल काहीतरी आपल्याला त्या ठिकाणी कशा मिळवता येतील. मग आरोग्याविषयी असतील, आता नवीन बऱ्याच ठिकाणी आता कोरोना ह्याच्यामध्ये आपल्या आरोग्याची काळजी कशी घ्यावी, घरच्या घरी वर्कआउट कसा करावा. त्याच्यानंतर जर हे थोडंसं कोरोनाचं कमी झाल्यानंतर सायकलिंग असेल, मग रनिंग असेल, त्यातून आपण आपला विकास त्या ठिकाणी साधू शकतो. तर मी धन्यवाद सर, खूप अतिशय नायकवाडे उत्तम. साहेब काही बोलत होते. सर, येस 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 राऊत सर. नायकवाडे सरनं काही बोलायचं हो सर, हो सर, हो सर, एक वाटतं. मिनिट सर, एकच मिनिट सर. येस, अतिशय उत्तम मार्गदर्शन केलं सर आपण. मी आपला खूप खूप आभारी आहे. आणि प्रशिक्षणार्थ्यांच्या बाबतीत मी या ठिकाणी सर्व प्रशिक्षणार्थ्यांचं, औरंगाबाद वनवतातील सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांचा आभार मानतो. 434 लोकांचं रजिस्ट्रेशन झालेलं होतं. प्रथम सत्राला 276 लोकांनी या ठिकाणी हजेरी लावलेली आहे. माझी सगळ्यांना विनंती आहे, आपले जे मित्र असतील, आपले कुणी असतील, त्यांना कलिग या ठिकाणी पूर्ण सेशनला या ठिकाणी उपस्थित राहण्यासाठी सांगा. आवाज त्यांचा बंद झाला. तिकडून प्रॉब्लेम असेल. राऊत सर, आपला आवाज नायकवाडे साहेब म्यूट झाला. बोलतात. राऊत सर, आपला आवाज म्यूट झालेला आहे. चौंडीकर सर, तहसीलदार औरंगाबाद, हे आपल्याला नेक्स्ट सेशन मध्ये संवाद कौशल्य याच्याबद्दल मार्गदर्शन करणार आहेत. याच्यानंतर नायकवाडी सर. सर, अनम्यूट करा. नायकवाडी सर, आपण अनम्यूट करू शकता आणि आपल्याला बोलू शकता. बोला सर. सर, आपला आवाज येत नाहीये. सर, म्यूट झाले पुन्हा. ठीक ठीक. सर जॉईन होत आहेत तोपर्यंत सर्व पार्टिसिपंट्सला विनंती
की त्यांनी आपल्या चॅट बॉक्स मध्ये आपलं नाव आणि मोबाईल नंबर हे सेशन जॉईन केल्यावरच आपल्याला टाकायचं आहे. आणि पुढची मीटिंग सुरू झाल्यानंतर सुरुवातीच्या 10-15 मिनिटात सर्वांना ताबडतोब जॉईन व्हायचं आहे, हे लक्षात घ्यायचं आहे आपल्याला. म्हणजे मीटिंगच्या मधात आपल्याला जास्त व्यवधान येणार नाही आणि आपली मीटिंग चांगल्या प्रकारे चालेल. नाईकवाडे सर. आपला आवाज म्यूट करा सर. नाही सर, मी बोलतो सरांशी. आता आपण हे सेशन इथे थांबूयात. सगळ्या प्रशिक्षणार्थींनी आपल्या चॅट बॉक्स मध्ये पूर्ण नाव आणि पदनाम टाका आणि त्याच्यानंतर नेक्स्ट सेशनला आपण वेळेवर या ठिकाणी उपस्थित राहा. थँक्यू. चालेल, मीटिंग बंद करू आपण लगेच सर. येस सर, थँक्यू. दुसरी जे लिंक आपल्याला आलेली आहे दुसऱ्या मीटिंगची, त्यावर क्लिक करून आपल्याला पुढची मीटिंग जॉईन करायची आहे. आपण सगळ्यांनी या ठिकाणी आज या ठिकाणी उपस्थित दर्शवली त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचे आभार मानतो. श्री नाईकवाडे साहेब या ठिकाणी पूर्ण वेळ देऊन हजर होते. त्याचप्रमाणे रागीब सरांनी आजच्या ह्या कार्यक्रमामध्ये अति उत्कृष्ट असे मार्गदर्शन केले आणि अनेक प्रश्न या ठिकाणी लोकांनी आता या ठिकाणी विचारलेले आहेत. यावरून आपल्याला या आजच्या सेशनचं किती प्रभावी सेशन झालं हे लक्षात येते. निश्चितच आपल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे रागीब सर आपल्या पुढच्या सेशनमध्ये पुन्हा देतील. हे सर्व प्रश्न आम्ही त्यांच्याकडे पाठवतो आहे आणि पुढच्या सेशनची सुरुवात आपण या प्रश्नांपासून करू आणि त्यातून आपल्याला हा संवाद पुढे नेता येईल. तर आपण सगळ्यांनी या ठिकाणी उपस्थित दर्शवली त्याबद्दल मी एकदा धन्यवाद करतो आणि ही मीटिंग आपण थांबवूया आणि लगेच पुन्हा भेटूया पुढच्या मीटिंगमध्ये 12 वाजता. धन्यवाद.